मी एकदम क्वेश्चन मार्क. म्हटलं आता बी फार्म केलंय, म्हटलं MBA कसं करायचं, पण मोटिवेशन ही स्कॅम है. जब बाजी आपके हक में हो ना तो सब कुछ लगा देना चाहिए. फोन माझ्या काकांचा, ते पण रात्री की असं दुसऱ्या दिवशी मी ॲपेक्सचे पैसे भरणारा जाणार होतो की मला इंजिनिअरिंग करायचं होतं. अरे बाप, घरच्या प्रेशरमुळे मी नीट दिलेली. एक दिन प्रॅक्टिकल मध्ये बोलूनच दिला की मॅडम मला बी फार्म मध्ये काय आता इंटरेस्टेड नाहीये. हिंदुस्तान युनिलिव्हर ॲज अ हिंदुस्तान वनस्पती लिमिटेड, ओके, हे आपल्या इंडियामध्ये गुजरातमध्ये आलेली. इरोटिक वे मध्ये त्यांनी ऍडव्हर्टाइजमेंट केल्यात. ड्रीम सेट करा आणि ट्राय टू अचीव्ह 70% ऑफ इट. प्रॅक्टिस मेक्स मॅन अँड वुमन परफेक्ट. हा तू तसंच करत होता काहीतरी. काय वाटतं तुला, गादीवर आलायस तू आज? खरं तर सोपं आहे, पण गादीवर आलायस तू, काय वाटतंय बोलून टाक. गादीवर आले म्हणजे असं खूप भारी वाटतंय. मग आता तुम्ही बोलवलं मला, ते सर्वात मोठी माझ्यासाठी ते संधी आहे. आणि या पॉडकास्टमुळे खूप जणांना हेल्प होईल. राईट. आणि मग भारी वाटतंय आता. राईट. दिस इज माय फर्स्ट पॉडकास्ट ना? येस. खरं तर माझं पण पहिलंच आहे. आमचं असंच असतं, अगोदर दुसऱ्यांनी घेतलेले ना, म्हणजे लाईक आम्ही 2 दिवसांनी सांगतो की हा चला आता टीम मध्ये तू करायचंय. असं तुम्हाला कालच सांगितलेलं की बा तुला उद्या यायचंय. हा मला हे टीममेट्स पण असे धप्पत येतात, सर उद्या तुला करायचंय. बरोबर. मग थोडंसं फार रिसर्च करून करतो आपण. रिसर्च टीम वगैरे आहे थोडीफार, जी काय काम करत नाही, सगळं आपल्यालाच करायला लागतं. नाही, टीम वर्क सर्व इम्पॉर्टंट असतो. इम्पॉर्टंट टीम काही होत नाही. आता बघायचं बघे असे. बरोबर आहे. गौरव केला आपल्या गादीवर आलेला आहे आज, आणि तो आता MBA परस्यू करणार आहे. त्याने कॅटची एक्झाम दिली होती आणि बऱ्याच अजून 2-3 एंट्रन्स एक्झाम, एनमॅट आणि स्नॅप 2-3 एंट्रन्स एक्झाम दिल्या होत्या. आणि आता ॲडमिशन प्रोसेस वगैरे झालेली आहे. त्याचं पुढे तो सांगेलच की कुठे झाले ॲडमिशन, काय झाले. तर त्याच्याबद्दल आपण बोलूया. आणि या पॉडकास्टमधून MBA ॲस्पायरंट जे आहेत किंवा कॅटसाठी जे प्रिपेअर करत आहेत त्यांना 100% हेल्प होईल असं आपल्याला बघायचं आहे. किंवा होणार, 100% होणार, मला माहिती आहे. पर्सनली गौरवसोबत 4 वर्ष बी फार्ममध्ये असताना मला माहिती की तिने मागचा 1 वर्ष कसा अभ्यास केला किंवा काय केलं. सो मग ती जर्नी आपण थोडीफार शेअर करणार आहे. चालेल. आणि ते असं नाही की नुसतं जराटला बाबा लेक्चर मारते बाबा जागली असं वाटणार नाही. चिलमध्ये आपण त्यांच्या पण पर्स्पेक्टिव्हने थोडे क्वेश्चन काढून तसं बोलू. चालेल. चालेल ना? हो, काय हरकत नाही. तर मग क्वेश्चन म्हणण्यापेक्षा सुरुवात करू. काय चाललंय आज, इथं आलंयस आज तुझ्या आयुष्यात काय झालंय आणि सांगून टाक. सुरू कर, तिथून आपण सुरू करू. खरं तर काय चाललंय हे खूप मोठा प्रश्न आहे. कारण की मागच्या 15-20 दिवसापासून कॉलेजची लास्ट सेमिस्टरची आपली एक्झाम चालू आहेत. आज तू पण सोबतच होता, आपण पुढे मागच होतो पेपरमध्ये. आता 2 वाजता पेपर संपलोय, मग थोडंसं 30% चिल केलं आहे आणि मग डायरेक्ट इकडे तुमच्या पॉडकास्टला आलोय. आणि कसे आज हे MBA ची जर्नी, सॉरी हे बी फार्मची जर्नी इथं संपली आहे आणि आता उद्यापासून न्यू MBA ची जर्नी चालू होणार आहे. बघा आता तुमचा पॉडकास्ट शूट झाला की माझी रात्रीची ट्रेन आहे आणि सकाळी दादर पोहोचून न्यू कॉलेज, न्यू लाईफ, न्यू फ्रेंड्स, सर्व एव्हरीथिंग. म्हणजे आतापासूनच फुल ते हाईस्ट सुरू झाली आजपासूनच, नाही का? म्हणजे ते म्हणजे व्हॉट्सअपचे ग्रुप वगैरे बनलेले आहेत, डिव्हिजन बनलेले आहेत आमचे. तर ते आता ते पण विचारतात कधी येतोय. अच्छा, म्हणजे फ्रेंड्स पण झाले? हो, फ्रेंड्स पण झालेत. ओ नाईस. ग्रुप बनले, डिव्हिजन बनलेत. ओके. अरे पण कॉलेजचं नाव सांग. कॉलेज NMIMS नरसिंहजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडी मुंबईमध्ये माझं ऍडमिशन झालेलं आहे. नाईस. कॉंग्रॅच्युलेशन फर्स्ट ऑफ ऑल तुला. थँक्यू. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन तुला. आणि भावाचं ऍडमिशन झालेलं आहे फायनली. खूप दिवस मी ऐकत होतो की इंटरव्ह्यूज चालू आहेत मागच्या 6 महिन्यापासून, म्हणजे जानेवारी पासून. पार्टी, आता पार्टी बाई, हे झालं की पार्टी करू. सो आहे, चला पार्टी तर फिक्स झालं. हा, पार्टी फिक्स, 100% पार्टी असेल, सर्वांना असेल. ते पण 70% राहिलेली तेव्हा पाहिजे. 70% राहिलेली तेव्हा करू. ओके. सो आता पुढच्या क्वेश्चन कडे, म्हणजे थोडंफार मी ते लिहिलेलं आहे काहीतरी. अच्छा, काय? तर पुढचा क्वेश्चन असा आहे की लाईक MBA का, म्हणजे कधी ठरवलं? मी माझा पूर्ण क्वेश्चन कम्प्लीट करतो. कधी ठरवलं, का ठरवलं, इन्स्पिरेशन कुठून मिळालं, आणि हा ठीक आहे बस एवढं. खरं तर MBA मीन्स हे मी जेव्हा मी सर्वात पहिले तर 12th मध्ये नागपूर युनिव्हर्सिटीला होतो.
नीटचं प्रिपरेशन केलेलं. पण सर्वांना माहिती आहे की बी फार्मसी हा सेकंड ऑप्शन आहे आफ्टर नीट. सबका दर्द तेच आहे. मग त्याच्यानंतर मग मला म्हणजे घरचे बोलत होते की रिपीट कर, तुला 380 मार्क्स आलेले आहेत, तू अजून चांगलं करू शकतो. पण तेव्हा कदाचित माझी इच्छा नव्हती रिपीट करायची. तर मग मी सीईटी दिलेली. मग सीईटी सोबत माझं बी फार्मला मी ऍडमिशन झालेलं. पुण्याला आलो. 1.5 वर्ष आपलं कोविडमध्ये गेलेलं. मग नंतर आलेलं सेकंड इयर एंडिंग पर्यंत मग चालू झालं. मग इथं आल्यावर ना म्हणजे मी घरी मम्मीला बोलून आलेलो की आता जातोय म्हटलं, आणि आता तिथं जाऊन आता बघेल कसं काय बी फार्म वगैरे आहे, आणि जीपॅटची एम फार्म साठी प्रिपरेशन चालू करेल. म्हणजे इतकं हे आहे की मी 3rd इयर स्टार्टिंगला ॲपेक्सला ट्रायल ट्युशन साठी पण गेलेलो की बा मला एम फार्म करायचं आहे. आता नायपर वायपर फुल आता माझी अपेक्षा सांगतच नकोच इथं नकोच. कसं की म्हणजे आता नीटचा एक फेल्युअर म्हणजे हे फेस केलेला होता. त्याच्यामधून निघताच 3rd इयर चालू झाला. मग ते झालं. मग असंच अचानक ना माझे काका आहेत जे नागपूरला राहतात. मी 2 वर्ष त्यांच्यासोबतच होतो, आणि ते सीए आहेत, आणि ते आमच्या म्हणजे आम्ही जितके पण सिबलिंग्स आहेत त्यांचं आम्हाला सर्व सपोर्ट आहेत. तर ते आम्हाला जसं म्हणतील, कारण की ते आम्हाला एक राईट वे दाखवणार आहे, कारण की ते 15-20 वर्षापासून या इंडस्ट्रीमध्ये आहे आणि ते वर्किंग आहे. तर मग त्यांना एक ग्राउंड रिलेटिव्ह माहिती आहे की काय नाही. तर मग त्यांनी असंच मला आय थिंक 5th सेमिस्टरमध्ये कॉल केलेला. म्हणजे दिवाळीचा, म्हणजे सप्टेंबर मंथ चालू होता, म्हणजे दिवाळी येणारच होती. तर मग त्यांनी कॉल केला. त्यांनी म्हटलं काय चालू आहे. म्हटलं काय नाही, बी फार्म असं चालू आहे, म्हणजे पुणे वगैरे जमतोय का, कारण की तेव्हा 4-5 महिनेच झाले होते. मग ठीक आहे म्हटलं, जमतोय म्हटलं. मग आता पुढं काय नाही म्हणे, MBA प्रिपरेशन चालू कर. मी एकदम क्वेश्चन मार्क. म्हटलं आता बी फार्म केलंय, म्हटलं MBA कसं करायचं. मी त्यांना हा माझा इमिजिएट म्हणजे स्पॉन्टेनियस माझा क्वेश्चन होता की बा मी बी फार्म केलंय तर आता मी MBA कसं काय करू. तर त्यांनी मला बोललेलं की असं काय कंपल्सरी नसतो. म्हणजे तो फर्स्ट टाइम होता जेव्हा मला कळलं की असं काही नाहीये की बी फार्म केल्यानंतर आपण MBA करू नाही शकत. पण तसं झालेलं. मग माझं एक असं आहे की मी कोणत्या पण गोष्टीचं एक थरो जर माझा रिसर्च झालेला नाहीये तर मी त्या गोष्टीमध्ये डायरेक्ट हात टाकत नाही. तसं मी एम फार्म साठी थरो रिसर्च केलेला होता. मी अगोदर सांगितलं की मी ॲपेक्सला एक ट्रायल आणि घरी जाऊन मम्मी कडून पैसे पण घेऊन आलेलो ट्युशनचे, की आता बस ट्युशन लावायचीच. आणि म्हणजे त्या एका दिवसा अगोदरच रात्री काकांचा असा फोन आला, संडे होता. मग एकदम क्वेश्चन मार्क झालेला. मी काकांना बोललो, नाही काका मी MBA नाही करणार, तुमचं म्हणजे काय म्हणणं आहे की मी MBA कशामध्ये केलं पाहिजे. तर ते तर आता CA त्यांनी अगोदर फायनान्सच बोललेलं की बघ म्हणे फायनान्स बेस्ट आहे. मी त्यांना वापस क्वेश्चन विचारलेलं की मी आता 11th-12th सायन्स केलंय, आता का बी फार्म आहे, मला कुठेतरी स्टॅटिस्टिक्स वगैरे म्हणजे काही कनेक्टच करता येणार नाही, एक पण सब्जेक्ट नाही. पण मी त्यांच्यासोबत म्हणजे असं कन्व्हिन्सच नव्हतं झालतो. पण मग मी ऍक्च्युली 1 month थरो रिसर्च केलेला की म्हणजे MBA काय असतो. आणि मग मला कुठेतरी आठवलं की भाई हा MBA असं आहे की जो माझा बचपनचा जो स्वप्न होता ते मला वापस तिकडे नेतोय, आणि एक मला फायनल हा एक एक्झिट भेटतोय की मी वापस माझ्या ड्रीम कडे जातोय. म्हणजे ओव्हरऑल काय झालं की बाबा जेव्हा आपलं 12वी झाली आणि आपण कोविड मध्ये गेलो, अरे एक तर हे आहे की मला इंजिनिअरिंग करायचं होतं. अरे बाप, घरच्या प्रेशरमुळे मी नीट दिलेली. ओके, माझा सर्वात मोठा ड्रीम पहिले तोच होता की मला IIT ला जायचंय. सर्वात मोठा ड्रीम ते होता. मी 11th मध्ये IIT आणि नीटची सोबत प्रिपरेशन पण केली. खूप हेक्टिक होतं नागपूरमध्ये, पण नंतर मग ते खूप होत होतं. मग एक कॅन्सल केलेला, मग नीट कडे फोकस दिला. पण मग ते म्हणजे एवढं त्याच्यावर फोकस झालेला नाही. मग अच्छा, तर हे असं चाललेलं. मग आपण कुठे होतो रे, आपण कशासाठी इन्स्पिरेशन काय ते मग माझे ते ड्रीम्स. तर म्हणजे माझं अगोदरपासून होतं की इंजिनिअरिंग करून आपल्याला काहीतरी मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस किंवा काहीतरी बिझनेस करायचा आहे. आणि माझं फार्मसी करायचं पण एकच होतं की बा फार्मसी करून पण माझं एकच मोटिव्ह होतं की काहीतरी दिवस आपण हे करू आणि नंतर आपण आपलं बिझनेस किंवा होलसेल मेडिसिन असो किंवा काहीतरी मॅन्युफॅक्चरिंग ऑफ काय पॅकेजिंग मटेरियल असो. मला पॅकेजिंग मटेरियल तर आता सध्या म्हणजे बेस्ट आहे. पण मला काय वाटतं माहिती का, प्रत्येक म्हणजे आपली जी जनरेशन आहे किंवा आपली जी बॅच आहे ना त्यांच्यासोबत काय झालं माहिती का, जेव्हा ते कोविड मध्ये उतरले ना तेव्हा त्यांना प्रिव्हियसली काय करायचं हे टोटली विसरून गेलेलं. लाईक म्हणजे त्यांना 4th इयर मध्ये आल्यानंतर थोडी जाणीव होती की आपल्याला
हे करायचं होतं आणि आपण कुठं येऊन गेलेलो, कारण तेव्हा ऑप्शन्सच नव्हते. कारण की माझं ते जे टर्निंग पॉईंट होतं ते खूप चांगलं टर्निंग पॉईंट होतं, नाही तर आज मी MM मध्ये करायची ऍडमिशन नाही झालेली असती. म्हणजे तो एक फोन माझ्या काकांचा, ते पण रात्री की असं दुसऱ्या दिवशी मी ॲपेक्सचे पैसे भरणारा जाणार होतो, आणि म्हणजे ते एक खूप मोठा टर्निंग पॉईंट होता. म्हणजे तो एक फोन माझ्या काकांचा जो होता ना त्या दिवशी, खूप म्हणजे असा टर्निंग पॉईंट होता. मग म्हटलं आता बी फार्म केलंय, पण आपल्याला जे कनेक्शन्स आहेत ना ते नाही भेटतील. म्हणजे जे आपलं ड्रीम आहे ना तो ड्रीम होईल म्हटलं, पण काहीतरी टाइम लागेल. पण MBA असं मला एकदम असं गोल्डन ऑपॉर्च्युनिटी दिसली. अरे हे केलं म्हणजे आता आपल्याला काहीतरी होईलच, म्हणजे आपलं ड्रीम 100% आता होईल. तर आता तेच, आता ऍडमिशन झाली, मग जर्नी तर आपण करूच. तू कशी ते जर्नी एक वेगळा आनंद होता ते जर्नीचा, 1 वर्षाचा पूर्ण ते केलं. प्रिपरेशन 1.5 वर्ष केलं ना? प्रिपरेशन हो, 1 वर्ष एक्झाम साठी, आणि नंतर 4-5 मंथ इंटरव्ह्यू प्रिपरेशन, आणि मग सर्व रिझल्ट वगैरे आले त्याच्यामध्ये पण हे होतं. मी या क्वेश्चन कडे येणार होतो आता की MBA प्रिपरेशन कसं सुरू केलं किंवा काय जर्नी होती 1.5 वर्ष सांगशील की जेणे नवीन ॲस्पायरंटला हेल्प होईल. माझी MBA प्रिपरेशन, कारण की मला MBA करायचं होतं, तर माझी MBA प्रिपरेशन माझं नीट प्रिपरेशनपेक्षा खूप जास्त चांगलं होतं. आणि मी 3rd इयरमध्ये डिसेंबर 2023 मध्ये क्लासेस वगैरे लावलेले आहेत. आपण सोबत NSS कॅम्पला गेलो होतो जानेवारीमध्ये. आपले नेमके 5th सेमचे हेच झालेले होते, पेपर झालेले होते. मग पेपर झाल्या मी क्लासेस लावलेत, आणि मग आपण जानेवारीमध्ये NSS कॅम्पला गेलो. आणि मग मी थोडंफार जानेवारीमध्ये एक ओव्हरऑल घेतला की म्हणजे काय सिलेबस काय आहे, सब्जेक्ट काय आहेत, क्वेश्चन कसा येतो, असं म्हणजे सर्व एक हे घेतला. आणि मी फेब्रुवारी पासून लायब्ररी वगैरे जॉईन करून प्रॉपर अभ्यास चालू केलेला. आणि अभ्यास जेव्हा चालू केलेला ना, मग कॉलेजेसमध्ये पण खूप प्रॉब्लेम येत होते. अटेंडन्स माझं होत नव्हता. मला नेहमी म्हणायची, गौरव बेटा आप क्यों नहीं आते कॉलेज को. तर मग मी एक दिन प्रॅक्टिकल मध्ये बोलूनच दिलं की मॅडम मला बी फार्म मध्ये काही आता इंटरेस्टेड नाहीये, आणि मी आता MBAचं प्रिपरेशन चालू केलेलं आहे. तर मला बोले की मैडम का गौरव बेटा ऐसा नहीं होता है, आपने प्रोफेशनल डिग्री में एडमिशन लिया है, यहाँ पे अटेंडेंस कंपलसरी है. तो अगर आपको MBA करना था पहले से तो आप BCom और BBA करते. MBA हे माझं तर M.Pharmच करणार होतो, पण ते आता मॅडमला तर नाही सांगू शकत ना, कारण की ते ऑलरेडी M.Pharm आणि PhD लेवलचे आहेत. तर त्यांना पण आपण नाही सांगू शकत ना की M.Pharm मध्ये काय नाहीये. पण ते कसं माझ्या करायचं होतं, ड्रीम्सने कनेक्ट करायचं होतं. मग त्यामुळं मग असंच प्रिपरेशन चालू केलं. प्रिपरेशन केलं, अभ्यास, त्याच्यानंतर मॉर्निंगला लायब्ररी. मला सांग की लायब्ररीचा खर्च उपयोग होतो का? लायब्ररीचा उपयोग कसा होतो, आता तू घरी राहतोय तर तुला घरी डिस्टर्बन्स नाहीये. आम्ही रूमवर राहतो, आम्ही हॉस्टेलर्स आहे. ते पण खरंय. मग आता आम्ही 4 राहतो, एक अभ्यास करतोय, एक त्या आताच अमुक बोलला आपल्याला काल मी एक्झाम देत होतो आणि मागून एक रील्स आणि इलेक्शनचं हे करत होते. तर ते तसं होतं. मग लायब्ररी फक्त सायलेंट रूमवर काय होतं की बाबा डिस्टर्बन्स, तुझा मित्र पहिला डिस्टर्बन्स, त्याचा डिस्टर्बन्स, तुझा डिस्टर्बन्स, म्हणजे हे वाढत जातं नाही का? मग असं मग चालू केलेलं. मग कॉलेज, मग तेव्हापासून 3rd इयर म्हणजे 6th सेम पासून कॉलेज एकदम कमीच केला, अभ्यासच कमी केला, कॉलेजचा अभ्यास कमी केला. आता तुम्हाला सर्वांना माहितच आहे की मी डिसेंबर 23 पासून 24 पर्यंत हे म्हणजे मी पण नाही गेलो ती वेगळी गोष्ट, त्यामुळे जास्त कळून पण दुसरं काम चालू होतं ना. तू पण असं म्हणजे टाइमपास म्हणून थोडी ना कॉलेज बंक मारत होता. तर मग क्लासेस लावलेत. तर क्लासेसमध्ये असं होतं की कॉलेज असायचं मंडे टू फ्रायडे. IMS FC रोडला आहे आपल्या पुण्यामध्ये, हा तिथं लावलेलं. सरांचं नाव काय किंवा नाही, हितेश सर होते. आता हितेश सरांनी सोडलंय, त्यांनी पण आता आपलं स्वतःच स्टार्टअप चालू केलं. सगळ्यांना भाई स्टार्टअप चालू केलंय. एका ठिकाणी जावा. हितेश सर सोडून दे, शशांक प्रभू सर आहे, डॉक्टर शशांक प्रभू यांनी MBBS केलेलं आहे. MBBS केल्यानंतर FMS फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट स्टडी दिल्ली इथून MBA केलं. म्हणजे आता तो MBBS वाल्यापर्यंत MBA केलं. मग त्यांनी 1-2 कंपनीमध्ये कॉलेज प्लेसमेंट झालेलं असेल, तिथं 1-2 वर्ष काम केलं. मग त्यांनी IMS जॉईन केलं. ते मागच्या 5.5 वर्षापासून IMS ला होते आणि दे आर द हेड मेंटर ऑफ IMS. अरे बापरे. हा, असं कसं MBA नंतर MBBS नंतर MBA? आता माझ्यासारखं झालं असेल काहीतरी, त्यांना पण त्यांच्या ड्रीम सोबत काहीतरी कनेक्ट झाला असेल, त्यांना पण काहीतरी करायचं असेल, मग त्यांनी त्याचं केलं. आणि मी काल माझं LinkedIn अकाउंट अपडेट करत होतो, तर तेव्हा मला पोस्ट आली,
शशांक प्रभू सर स्टार्टेड न्यू स्टार्टअप ऍज अ सीईओ अँड कोन फाउंडर. आणि मग मी तिथलं काय करतं तर 99learning.com त्यांनी चालू केलं. म्हणजे त्यांनी पण आपलं स्वतःचं स्टार्टअप चालू केलं. म्हणजे एमबीए टीचिंग एमबीए टीचिंग एजन्सी म्हणजे कॅट झालं, एममॅट झाले, क्लॅट लॉचे एंट्रन्स एक्झाम. कारण की ह्या सर्वांचं मोरऑल म्हणजे सिलेबस 50 to 60% सेम असतो. बाकी थोडंफार वर खाली होतो जीमॅट वगैरे मध्ये. तर मग मी सॅटर्डे आणि संडेला क्लास जायचो. तर असं होतं की पहिला माझ्याकडे गाडी नव्हती, सकाळी 7चा क्लास असायचा, तर मी रूमवरून निगडीपर्यंत आपलं पैदल चालत मग 6ला बस घेतली, 7ला मग मला ते कम्फर्टेबल झालेलं नाही. मग मी इव्हिनिंग बॅचमध्ये शिफ्ट झालो. मग 4 तास सॅटर्डे आणि 4 तास संडे. किंवा सॅटर्डे संडे सर्वजण चिल करतात, मी जाऊन अभ्यास करायचो. आणि मंडे टू फ्रायडे आपलं ओव्हरऑल जे सॅटर्डे संडे 4 तास झालंय. नाही बीफार्म तर सोडलाच. बीफार्म फक्त आता सेशनल आहे, तर सेशनलच्या एक दिवसा अगोदर आणि सेशनलमध्ये म्हणजे बऱ्यापैकी अभ्यास व्हायचा. तर सेमिस्टरला थोडंसं फाटायची, तर मग काहीतरी सेमिस्टरच्या 4-5 दिवसा अगोदर चालू करायचा अभ्यास. तो आपला 7 सेम सर्वात डेंजरस सेम होता. म्हणजे 6 पेपर आणि अख्खे 4 पेपर नंतर म्हणजे ब्रेन एक्झॉस्ट झाला. म्हणजे मी आज पेपर शेवटचं दिले ना गौऱ्या, मला 5वं सेम 6वं सेम किती सब्जेक्ट मला काही आठवत नाही, मला आठवत पण नाही. खरंच म्हणजे आज असं वाटलं 4था पेपर ठीक आहे. म्हणजे अजून म्हणजे आपण ते 7व्या सेम मध्ये 6व्या सेम मध्ये 6 सब्जेक्ट दिले आणि 6चे 6 टफ सब्जेक्ट होते. आणि फार्माकोग्नसी तर मला प्रत्येकदा वाटायचा, तुला पण बोलायचं माझं फार्माकोग्नसी काय नाही निघत, पण ते निघलं, प्रत्येक दार निघालं. मार्जिनने निघालो त्या एका सब्जेक्ट मध्ये, पण निघालो. मग एमबीए प्रिपरेशन चालू केलं. मग एमबीए प्रिपरेशन मध्ये मला काय म्हणायचं होतं की जो टीचिंग आणि त्यांचं ते सोडून की तुझं पर्सनल काय तू करायचं, म्हणजे त्यांनी सांगितलं तसंच करायचं की तू पर्सनली वेगळं काय करायचं. नाही, त्यांनी म्हणजे टीचिंगचं कसं असतो, ट्युशन वगैरे काय ना आपल्याला हेल्प करतात, एक डायरेक्शन दाखवतात, ते आपल्याला मार्क नाही आणून देत. म्हणजे आता समज आता काय किती तास अभ्यास केला असं मोजतो तू का किती कंटेंट कव्हर झाला. नाही, कंटेंट कव्हर झाला ते इम्पॉर्टंट आहे किती तास केल्यापेक्षा. कारण की तासमध्ये मग तर मी लायब्ररीत जाऊन रील स्क्रोल बघत बसलो, अरे मग बस की बाकीला 4 तास अभ्यास, पण त्याला काय फायद्याचं नाही. तर असं मग कंटेंट माझं कसं आहे ना, इंग्लिश थोडंसं वीक होतं. म्हणजे VARC सेक्शन जो होता ना, व्हर्बल ॲबिलिटी थोडा वीक होता. मग मी त्याच्यावर जरा जास्त फोकस दिलेला. आणि मग म्हणजे मी आता JEEची प्रिपरेशन केली होती. 11th-12th माझा मॅथ्स पण होता, तर मला एवढं काही मॅथ्समध्ये इकडे डिफिकल्टी वाटलीच नाही. मग ॲप्टीज असतो नॉर्मल, आणि कॅटचं तर आहे की ते म्हणतात की 10th पर्यंतच आम्ही मॅथ्स टाकतो, पण तो असला बेकार ॲप्लिकेशन असतात त्याचे की IIT ॲडव्हान्स JEE ॲडव्हान्सच्या पेपरचा यावेळेस सर्वात हार्ड टफेस्ट कॉन्टचा पेपर होता आमचा, जे मी 2023 कॅट दिलं ना आतापर्यंत सर्वात कॅट म्हणजे कॅट टोटल 198 मार्क्सचा पेपर आहे ना. तर मला किती आहे 51.2 समथिंग काहीतरी स्केल स्कोर आहे माझा. अच्छा. आणि मला तितक्यामध्ये 93.74% आले. म्हणजे टफ होता पेपर, म्हणजे पेपर टफ होता. आणि कॅट मध्ये असं असतो ना, 3 सेक्शन असतात. VARC असतो, DILR असतो, डेटा इंटरप्रिटेशन, VARC व्हर्बल ॲबिलिटी, आणि कॉन्ट्स असतो ज्याच्यामध्ये आपलं नॉर्मल ॲप्टी मॅथ्स वगैरे टाइम स्पीड डिस्टन्स असे क्वेश्चन असतात. तर मेन विषय कसा आहे की याचे सेक्शनल कट ऑफ पण असतात, की असं नाही की तू VARC मध्ये वीक आहे तर ठीक आहे की सोड ना, मी हे 2 करतो. इंडिव्हिज्युअल पण कट ऑफ तुला क्लिअर करावा लागतो. आता इंडिव्हिज्युअल कट ऑफ ओपन कॅटेगरीसाठी 80% असतो तुला, म्हणजे तिन्ही सब्जेक्ट मध्ये इंडिव्हिज्युअल 80% आणायचे. आणि ओव्हरऑल 92% असतो ओव्हरऑल, तर तुला ओव्हरऑल पण 94 आणायचे. आता कितीतरी स्टुडंट आहेत की त्यांना 99.5% आहेत, पण एक सेक्शन त्यांना 42% आले. काय फायदा म्हणजे क्वालिफाईड नाही होत, त्यांना कॉल्स नाही आहेत. म्हणजे काय, म्हणजे ते नॉन IIMs जे आहेत ना ते त्यांना देतात, पण जे IIMs साठी आणि चांगल्या इन्स्टिट्यूटसाठी तुम्हाला सेक्शनल कट ऑफ पण क्लिअर करायला लागतो. हां. आणि असं आहे की मग त्या प्रिपरेशनचा जो मी नेमका एक 8 to 9 months एक सिरियस स्टडी केला, त्याच्यामध्ये मी सर्व विसरलो. कॉलेज विसरलो, घर विसरलो, घरी गेलो नाही. असं झालेलं की म्हणजे कोणता सेम होता, 7th सेम होता बहुतेक. हा, मागचा 7th सेम होता, ज्याचा दिवाळी 2023 मध्ये ऑक्टोबरमध्ये त्याचे पेपर होते. तर असं नेमकं झालं की 12 नोव्हेंबरला की दिवाळी आली, आणि मग त्याच्यानंतर 15ला आपले पेपर चालू झाले. मला डेट्स पण आठवतात ते, 15 आणि 17ला आपले 2. मी दिवाळीला पण इकडेच होतो. 15-17चा पेपर होता.
नंतर 2 दिवसानंतर माझा कॅटचा पेपर होता आणि नंतर वापस 2 सेमिस्टरचे पेपर होते. तर म्हटलं नाहीच गेलो, केलं आणि परवडलंच नसतं किंवा अफोर्ड झालेलं नसतं आज म्हणजे नसतं बोलला. आणि माझं असं आहे की जो माझा म्हणजे हे सब्जेक्ट होता, वीक सब्जेक्ट होता, मी त्याच्यामध्ये 1% क्वालिफाय झालो फक्त. अच्छा. आणि मी बाकीमध्ये 94% दोन्ही सेक्शनमध्ये, त्याच्यामध्ये 81% काढले, ओव्हरऑल 93.74. तर असं ओव्हरऑल क्वालिफाय झालो. वर्बल ॲबिलिटी मध्ये तू फक्त 1% त्याच्यामुळे तू क्वालिफाय झालो. नाहीतर मला आज शक्यतो वापस रिपीट करा, देवानीच वाचवलं असं म्हणता येईल. म्हणजे तू केलं, तू हार्डवर्क, तू म्हणजे आता चल त्याचा विषय चालच आहे, तू देवावर विश्वास ठेवतो का बाबा, किती ठेवतो हा पण एक क्वेश्चन मी तुला विचारू. कसं आहे की देवावर विश्वास तर असलाच पाहिजे, कारण की 99% तरी आपण आपली मेहनत केली तर तो 1% लक फॅक्टर काम करतोच आणि तो खरंच करतो. तू पण करतो बिलीव्ह? हो करतो. म्हणजे मी सकाळी 7 वाजता लायब्ररी म्हणजे रूमवरून निघायचो ना, तर सगळ्यात अगोदर मंदिरात जायचो. रोजचा एक रुटीन होता, मंदिरात जायचो, पूजा करायचो आणि नंतर तिथून 10 मिनिटांनी निघायचो लायब्ररीला. मग कॉलेजला यायचं असेल तर 10ला यायचं, नाही तर नाही, तिथंच बसायचं, तिकडंच जेवण करायचं, तिकडंच मग संध्याकाळी यायचं, असं चालू होता. मग 26 नोव्हेंबरला कॅट झाले, नंतर एनमॅट झाले, CET झाली आणि मग इंटरव्ह्यू प्रिपरेशन रिझल्ट आलेला डिसेंबर एंडिंग मध्ये सर्वांचा. मग इंटरव्ह्यू प्रिपरेशनला लागलो, म्हणजे तेव्हा कळलं की बा आपलं काहीतरी होतंय, मग आता इंटरव्ह्यू प्रिपरेशनला उशीर नाही केलं पाहिजे. मग जानेवारीपासून इंटरव्ह्यू प्रिपरेशन चालू केलेला. त्याच्यामध्ये पण माझं सर्वात मोठं हेच ड्रॉबॅक होतं की इंटरव्ह्यू पण आता इंग्लिश टू इंग्लिश मध्ये होणार आहे. पण तिथं पण कारण की कसं आहे ना, म्हणजे कसं केलं मग तू, काय एक्झॅक्टली काय केलं? मग मी आहे ना, खूप सारे ऍप्स आहेत, 2-3 ऍप्सचे नावं सांग म्हणजे थोडे. एक टॉक बॅक करून होता, एक सिखो इंग्लिश होता, असं होते. मग तिथं आपण स्ट्रेंजर्सनी कनेक्ट करायचो, त्यांच्यासोबत बोलायचो, कारण की ते आपल्याला जज नव्हते करत. राईट. कारण की ते पण तिथे आपण ओळखत नाही, पण शिकायला आले, आपण पण शिकायला आले. पण एक खूप म्हणजे इन्सिडेंट झालेला त्याच्यामध्ये. एक राजाराम करून एक भेटलेला त्याच्यावर मुलगा भेटलेला, तो पण MBA, त्याचं पण 95% आलेले. तो मी त्याला विचारलं की बाई म्हणजे का बरं तू काहीतरी गव्हर्नमेंट नाही, म्हणे माझं कॅटचं झालंय. अरे म्हटलं माझं पण कॅटचं झालंय, मी पण त्याच्या इंटरव्ह्यू साठी आलोय. मग तो आता पण माझ्या कनेक्ट मध्ये आहे, त्यात IIM अमृतसर मध्ये त्याचे झालंय आणि माझं एनमॅट थ्रू NM मध्ये ऍडमिशन झालेलं आहे. राईट. आणि जर्नी मध्ये कसं आहे ना की नीटचा जो ड्रॉबॅक होता, एक सेटबॅक होता, की तेव्हा असं कळलेलं की आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे असं मेंटली थोडंसं आलं होतं. पण मला एकच होतं की करत गेलो. मला सांग, शेवटीला तू करत गेलो म्हणतो, मी पण म्हणतो मी करणार, पण डिस्ट्रॅक्शनला अवॉइड कसं करतो? म्हणजे फोन असू दे, छोटे डिस्ट्रॅक्शन असू दे, मोठे डिस्ट्रॅक्शन असू दे, आता डिस्ट्रॅक्शन सांगायची गरज नाही, तर कसं करतो त्याशी किल कसं करतो? सर्वजण म्हणतात की फाइंड युअर मोटिवेशन, पण मोटिवेशन ही स्कॅम आहे जे की थोडा पुरतं असतं. हा, जे एक तात्पुरतं असतो. एक काहीतरी एक म्हणजे हे लाईफ मध्ये पर्पज फाइंड झाला पाहिजे. म्हणजे माझं ते तुला बोललंय की मला माझ्या ड्रीमला आता MBAच नेणार आहे. मला मग काही ऑप्शनच नव्हता, सेट केला डायरेक्ट ब्रेनच सेट केला. मग काही पण माझी तब्येत खराब झालेली, काही जे पण डिस्ट्रॅक्शन आलेत, कॉलेजच्या मधत डिस्ट्रॅक्शन आलेत, थोडेफार अजून पण डिस्ट्रॅक्शन आलेत, सर्वांना डायरेक्ट कट ऑफ. काय नाही, आपलं यायचं रूमवर रात्री 10 वाजता, आपलं यायचं, रूमवर यायचं, आपलं झोपायचं, कोणाशी बोलणं नाही, काय नाही. आता तुला पण माहिती नाही, मागच्या 1 वर्षात खूप कमी इंटरॅक्शन होता आणि मागच्या 6 महिन्यात तुझी कॅट एकदम झाल्यानंतर थर्ड इयर सगळे कस भरून काढली, सगळ्यांसोबत ओळख झाली म्हणजे. आणि उरलेलं LIC मंगेश वगैरे, आता तुला माहिती कचतच नाही आता काहीच बोलायचं, सर्वांसोबतच ओळख झाली. आता तुमच्यासोबत पण खूप, म्हणजे आपलं तर MBA प्रिपरेशन नंतरच जास्त. आणि मेन की डिव्हिजन चेंज झालेलं 3rd इयर मध्ये, आणि डिव्हिजन मध्ये आपण एक बॅच मध्ये आलेलो, बॅच मध्ये आलेलो. आणि कोइन्सिडन्स असं की आपलं रोल नंबर पण सर्वच मागे. आणि मेन म्हणजे जो कनेक्ट होता तो होता की बिझनेस बाई. बिझनेस दोघांचं म्हणजे जो एक फेवर पॉइंट होता, त्याच्यामुळे आपलं म्हणजे खूपच जास्त कनेक्ट झालेलं. मग असं आहे की म्हणजे करत राहा तर काही ना काही अचीव होईल. म्हणजे एक आहे ना की म्हणजे आपलं ड्रीम सेट करा आणि ट्राय टू अचीव 70% ऑफ इट. मी तुला अगोदर पण बघ कॅन्टीन मध्ये बोललो होतो की काहीतरी ड्रीम सेट करा आणि म्हणजे ट्राय टू अचीव 70%.
तर 70% पण अचीव्ह झालं ना तर खूप मोठं अचीव्ह झालं. म्हणजे 50-50 तर नसतो ना. करेक्ट 70 म्हणजे झालंय, म्हणजे अचीव्ह झालेलं जे काही 70% अचीव्ह झालंय ना, नेक्स्ट 100% ठेवा ना. करेक्ट त्याचं 70% अचीव्ह करा वापस, नेक्स्ट गोलचं 70% अचीव्ह करा, ते कदाचित त्याच्यापेक्षा मोठं असेल. आणि दुसरं एक आहे की MBA प्रिपरेशन मध्ये एक म्हणजे मला असं म्हणायचंय की जे पेपर सॉल्व्हिंग असतो, पेपर सॉल्व्हिंग ना ते खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. म्हणजे प्रिव्हियस इयर असू दे, प्रिव्हियस इयर तर सध्या हात न लावायचं एकदम एंडिंगला एक 15-20 दिवस अगोदर, कारण की प्रिव्हियस इयर कसं आहे ना थोडंसं जे म्हणजे जे आपले हे असतात मॉक असतात, म्हणजे दॅट आर मोर टफर दॅन PYQs, तर मग ते नंतर करायचे. तर अगोदर मॉक्सची प्रिपरेशन करायची, अगोदर सेशनल टेस्ट द्यायचे. म्हणजे हे सर्व MBA ऍस्पिरंटला मी सांगतो की असं मग फक्त थेरी करून ना काय होत नाही. थेरी करा, तुम्ही इव्हॅल्युएट केलं पाहिजे स्वतःला, क्वेश्चन प्रॅक्टिस करा, पण तुम्ही एक त्या टाइम बाउंड मध्ये ते टेस्ट सॉल्व्ह करा, त्याचं खूप खूप जास्त हेल्प होतो. मी कमीत कमी 40 to 45 फुल लेंथ मॉक सॉल्व्ह केलेत 6 महिन्यामध्ये. अच्छा. म्हणजे मी मे-जून महिन्यापासून पर वीकला 1 मॉक्स द्यायला सुरुवात केली होती. म्हणजे थेरी कम्प्लीट करून मॉक कडे जाण्यापेक्षा तुम्ही आधीपासूनच रोज मार्क. म्हणजे माझं एक कॅटचं जेव्हा 2-3 महिने बाकी होते ना, माझा 70% सिलेबस झालेला, मॉडर्न मॅथ्स माझा अख्खा म्हणजे उरलेला, पण तेव्हा एक टेन्शन असतो ना. मग मी मॉक्स सॉल्व्ह केले. मॉक्स मध्ये जर कोणता मॉडर्न मॅथ्सचा क्वेश्चन आलेला किंवा जो कोणता पण DLR मध्ये एक किंवा VARC मध्ये कुठे दुसरा क्वेश्चन आलेला, तो माझा झालेला नाही, तर मग मी त्याला जातो, त्याची थेरी वाचून घेतो आणि तशी मी मग ते बाकीचं थेरी म्हणजे क्वेश्चन ओरिएंटेड थेरी करतो. आणि हे आहे ना MBA मध्ये तर खूप, MBAच्या जे एक्झाम आहेत त्यामध्ये तर मॉक सॉल्व्हिंग खूप हेल्प करतो. आणि कदाचित बाकीच्या एक्झाम मध्ये पण MPSC UPSC सारख्या ना मॉक्स तुम्ही पेपर कसा लिहिता ना ते, कारण की MPSC UPSC मध्ये 2 पेपर असतात, इलेक्टिव्ह म्हणजे हे ऑप्शन MCQs पण असतात आणि थेरॉटिकल पण असतात. मग तुम्हाला प्रॅक्टिस पण झाली पाहिजे ना, तर म्हणजे तुम्हाला कसं तुम्ही कनेक्ट करता, तर म्हणजे तुमचं कसं ब्रेन चालतो ना, मग ते इम्पॉर्टंट आहे. कारण की टाइम बाउंड आहे, क्रिटिकल लॉजिकल थिंकिंग. आणि असं आहे, तुला हे पण सांगितलं की मी मीन्स सेक्शनल कट ऑफ आहे, ठीक आहे, ते तर आहे, सेक्शनल टाइम लिमिट पण आहे पेपरच्या मध्ये. 40 मिनिट्स असे सेक्शनल टाइम लिमिट क्लोज होऊन जातो. आणि सिक्वेन्स पण फिक्स आहे, पहिले भरभरच येणार, माझा वापस तिथंच. अरे भाई, त्याला वेळ लागणार आहे, तेच पहिले येतो. म्हणजे व्हर्बल -3 पासून एंड एक्झाम मध्ये कुठपर्यंत आय थिंक 16 की 17 मार्क अचीव्ह झालेले. ठीक आहे, ते तर सोड. कॉन्स आणि DILR जे माझे फेवरेट सब्जेक्ट होते, जे डेटा इंटरप्रिटेशन असतो आणि लॉजिकल रिझनिंग आणि मॅथ्स जे आपलं क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आहे, ते माझं फेवरेट सब्जेक्ट. ते नॉर्मल प्रॅक्टिस करताना मस्त क्वेश्चन सॉल्व्ह व्हायचे, तेव्हा 0 पासून चालू गेलेले, कधी मायनस मध्ये पण मार्क गेलेले. म्हणजे पण तू एवढं डिमोटिवेट झालेलं की यार इंग्लिश ठीक आहे, व्हर्बल ठीक आहे, पण आपला जो गडकिल्ला आहे तिथेच जर लागला तर मग भाई कॉन्फिडन्स कुठं ना कुठं. पण असं आहे की म्हणजे प्रॅक्टिस मेक्स मॅन अँड वुमन परफेक्ट. बर ऐकलं का? असं नाहीये की वुमन म्हणजे ते ज्यांना पण बनवलं असेल त्याला असं वाटलं असेल की वुमन ऑलवेज परफेक्ट, पण असं नाहीये. प्रॅक्टिस मेक्स मॅन अँड वुमन परफेक्ट. म्हणजे ते असं ते चेंज झाली पाहिजे, चेंज झाली पाहिजे. म्हणजे हे 2 आहेत. आणि एक तुला ते बोललं की ड्रीम बिग अँड ट्राय टू अचीव्ह 70%. हे खूप ते दोन्ही लक्षात ठेवलं पाहिजे. जे कोणी एस्पायरंट आहेत त्यांनी तर हे 2 गोष्टी लक्षात ठेवलं पाहिजे. त्याशिवाय अवघड आहे भावना, त्याशिवाय अवघड आहे. करेक्ट. चालते, थोडं पुढे जाऊ आपण आता. म्हणजे जर्नीचा पार्ट तर संपलेला आहे. हो, जर्नीचा आता थोडाफार राहिला असेल तो IIMच्या कॉल्स बद्दल किंवा इंटरव्ह्यूज बद्दल. थोडंफार ते इंटरव्ह्यूज बद्दल सांग की काय असतं इंटरव्ह्यू मध्ये. इंटरव्ह्यू आता सर्वात पहिले की मी तुला हे सांगतो की MBA जो पण कॉलेजेस आहेत, IIMs म्हण, नॉन IIMs म्हण, प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट जे पण आहेत ना, तिथं 70% जनता ही इंजिनियर आहे. 70% जनता इंजिनियर आहे. म्हणजे तिकडे पण कॉम्पिटिशन आणि आता इकडे पण कॉम्पिटिशन. म्हणजे 70% बॅच इज इंजिनियर अँड रेस्ट 30% इन्क्लूड काय आपले सर्वे, फार्मसी आलं, मेडिकल आलं, त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स आलं, त्याच्यामध्ये सायकोलॉजी आलं, हे सर्व आले. तर सर्वात अगोदर आहे कॅट आणि NMATच्या जर्नी म्हणजे MBA प्रिपरेशन जर्नीमध्ये की सर्वात पहिले तर प्रायमरी एक्झाम आहे. जर तुम्ही एक्झामच क्वालिफाय झाले नाहीत ना तर इंटरव्ह्यू म्हणजे प्रिपरेशन करून काही फायदाच नाही. आणि इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन आहे ना 1-2 महिन्यात होऊन जातो. 1-1.5 महिन्यात सफिशियंट आहे. आता माझी तरी थोडंसं कम्युनिकेशन स्किल वीक होत्या,
तर मला टाइम लागलेला. ज्याचे कम्युनिकेशन स्किल एक्सलंट असतील ना त्याला तर जास्त प्रॉब्लेम पण येणार नाही. पण असं आहे की एक हॅबिट होती ना की पेपर वाचायची, ते एक म्हणजे इंग्लिश पेपर वाचायची हे हॅबिट लावली होती, म्हणजे जर्नी थ्रू लावली होती, प्रिपरेशन थ्रू लावली होती. तर ते थोडं एक कदाचित हेल्प झालेलं, कारण की करंट अफेअर्स अपडेटेड राहिलेले आहेत. तर टोटल मला 13 IIMs चे कॉल आलेले आहेत. NMIMS मुंबई कॅम्पस, हैदराबाद कॅम्पस आणि बँगलोर कॅम्पसचे मला कॉल आलेले आहेत. ओके. आणि त्याच्यानंतर स्नॅपमध्ये मला स्नॅप माझी थोडीशी एक खाली गेलेली, डाऊन गेलेली. आणि CET मध्ये कसं आहे ना, CET मध्ये डायरेक्ट ऍडमिशन होतो. CET मध्ये मला 94 आलेत, पण CET मध्ये 94 इज नॉट वर्थ इट. त्याला 99.9च्या प्लस लागतात. तर मग असं टोटल 13-14 इंटरव्ह्यूज दिलेत. मग तेव्हा म्हणजे इंटरव्ह्यूच्या टाइमला मी जिथं क्लासेस लावले होते ना त्याच्याने मला खूप हेल्प झाली. म्हणजे तिथं मी मॉक्स इंटरव्ह्यू दिले, जो नॉर्मल त्यांचे एक सेट ऑफ क्वेश्चन असतात की व्हाय MBA, हाऊ विल यू कनेक्ट BPharm विथ MBA प्रोग्राम. मग त्याच्यानंतर तुमच्या हॉबीज, तुमची ऍक्टिव्हिटीज. तर माझी रीडिंग बुक्स हे सर्वात मस्त, आणि ट्रेकिंग हे 2 माझ्या हॉबीज होत्या. तर मी त्यांना इलॅबोरेट करू म्हणजे ते पण ओके बोलले. आणि मग करंट अफेअर्स मध्ये तेव्हा आहे ना बायजूसचं बघ, बायजूसचं डाऊनफॉल, पेटीएमचं डाऊनफॉल, त्याच्यानंतर RBIची गव्हर्नमेंटची पॉलिसीज, त्यांच्यावर त्यांनी खूप क्वेश्चन विचारलेले आहेत. GDP ग्रोथ पण तेव्हा हे याच्यामध्ये होता. लोकसभा इलेक्शन नंतर आलेलं, पण ते एवढा कोणत्या इंटरव्ह्यू मध्ये टच झालेला नाही. पण तो एक प्रिपरेशन करून ठेवलेला होता की बा कदाचित आलं तर आपल्याला किती कॉन्स्टिट्युएन्सी आहेत ते तरी आपल्याला एक डिफरन्स सांगता आलं पाहिजे. त्याच्यानंतर एक इंटरव्ह्यू मध्ये, NMच्याच इंटरव्ह्यू मध्ये जिथं माझं ऍडमिशन झालेलं आहे, तिथं आपण बघ न्यू लाईफला आपल्याला कंपल्सरी 1 मंथ ट्रेनिंग असते. तर तिथं विचारलं की तिथला मॅनेजमेंट कसा होता, तुम्हाला काय लूप्स होल दिसलेत की तुम्ही त्याच्यामध्ये हे करू शकतात. आणि काय सांगितलं तर मग म्हणजे असं की त्यांनी डॉक्युमेंटेशन त्यांची एवढी चांगली नव्हती, तर त्यांनी डॉक्युमेंटेशन अजून म्हणजे चांगली केली पाहिजेत. आणि स्टाफ एवढा कोऑपरेटिव्ह नव्हता. तू पण न्यू लाईफला केलंय नाही, तू हाफकिनला केलेलं. ओके. स्टाफ पण एवढा कोऑपरेटिव्ह नाहीये. आणि ते काय म्हणजे ठीक होतं. मग त्यांना थोडंफार वेगळ्या टर्म्स मध्ये एक्सप्लेन म्हणजे कन्वे. मी ऍक्च्युली ह्या क्वेश्चनसाठी प्रिपेअर्डच नव्हतो. तिथं फंबल झालेलो, पण मी तिथं मॅनेज केलेलं काहीतरी त्यांना सांगायला. त्यांनी मला मग एक जनरल अवेअरनेस विचारलेले की बा फार्माचं मार्केट किती आहे, मार्केट शेअर किती आहे वगैरे वगैरे, त्यांनी ते विचारलं. आणि खूप आहेत की ते डायरेक्ट विचारतात की हु इज द सर्वात मेन आहे की जो कॅपचा इंटरव्ह्यू, IIM कॅप म्हणजे तेव्हा 10 IIMचा म्हणजे एकच इंटरव्ह्यू होतो. त्याच्यामध्ये त्यांनी अकॅडमिक चालू केलेला. त्यांनी कॉस्मॅस्युटिक्स आणि कॉस्मॅस्युटिकल्सची डेफिनेशन विचारलेली, जे आपला आज पेपर होता. त्यांनी ते विचारलेलं. त्यांनी मग तेच विचारलं की हाऊ विल यू कनेक्ट MBA विथ युअर BPharm, व्हॉट आर द फाइंडिंग्स ऑफ BPharm दॅट हेल्प इन युअर MBA प्रोग्राम, हे विचारलेले. मग सेकंड पॅनलकडे माईक गेलेला. मग सेकंड पॅनलनी चालू केलेलं म्हणजे की बा मला 5 वर्ल्ड लीडरचे नाव सांगा. आता मला येतात, पण असं एकदम क्वेश्चन आलं ना, मी फंबल झालो. पण मला तो इंटरव्ह्यूवर एवढा चांगला वाटलेला की त्यांनी माझ्या तोंडातून 5 याचे नाव, वर्ल्ड लीडरचे नाव काढून घेतले. ते कसे, मी 2-3चे सांगितले. त्यांनी इंडियाचं नाहीच बोललो होतं, इंडियाचं नाही. मी प्राईम मिनिस्टर आपलं नरेंद्र मोदी बोललेलो नाही. मग मी चायनाचं बोललेलो, USA बोललेलो. चुकून डोनाल्ड ट्रम्प निघाला तोंडातून. डोनाल्ड ट्रम्प कोण आहे? अरे मी लगेच करेक्ट केलं, म्हटलं सॉरी सर, डोनाल्ड ट्रम्प हे म्हणजे पहिले होते, फॉर्मर प्रेसिडेंट होते. मग मी 3 सांगून थांबलो. मला माहित होते ऋषी सुनक सर्व माहित होते, झेलेन्स्की वगैरे सर्व माहित होते. थांबलो. का बरं येत नाही का म्हणे. म्हटलं सर रिकॉल होत नाहीये. ठीक आहे म्हणे. मग त्यांनी विचारलं हु इज CEO ऑफ आपलं कोणती कंपनी आहे ती, नाही त्यांनी हे विचारलं अजिम प्रेमजी कोण आहे. अच्छा. काय आहे सुधा मूर्ती आणि ते कोण आहेत. मग नारायण मूर्ती कोण आहे. मग नारायण मूर्तीचं सन इन लॉ कोण आहे. मग मला ते मी सांगितलं ऋषी सौनक. म्हणजे ऋषी सौनक कोण आहे म्हणजे म्हणे बघ हा 4था झाला म्हणे. लाईक त्यांनी गुड वे बाकीचे पण इन्फॉर्मेशन आहे का त्यांनी रिकॉल होत हे 4था झाला. त्यांनी 5वा कसा काढला असेल. 5 म्हणजे त्यांनी 6 काढलेत मग माझ्याकडून. मग त्यांनी काय केलं की ते आपण दुसरं पॉईंट आहे ते नंतर घेऊ. त्यांनी काय म्हणजे हे संपू अगोदर त्यांनी काय विचारलेलं की रिसेंटमध्ये वॉर कोणता झालेला आहे, इस्रायल पॅलेस्टिनचा. मग झेलेन्स्की कोण आहे.
मग तेव्हा माहित होतं झेलेन्स्की कोण आहे, याचा प्राईम मिनिस्टर आहे. मग झेलेन्स्कीचा पहिला हे कोण होता, तो काय होता तो मला माहित नव्हता, पण ते जोकर होतं पहिले, म्हणजे कॉमेडियन होतं ते. अच्छा. मग त्यांनी ते काढलं. मग असे त्यांनी 6 माझ्याकडून नेम्स काढले. मग त्यांनी बिझनेस न्यूज कडे शिफ्ट केलं. मग त्यांनी मला पेटीएम आणि बायजूसचं काय झालेलं नेमकं, बायजूस सोबत काय झालेलं, मग त्यांनी ते विचारलेलं. मग मी त्यांना ते एकदम प्रॉपर वेनी कन्व्हिन्स केलं, त्यांनी सांगितलं. मग त्यांनी विचारलं की स्पेशलायझेशन म्हणजे तुम्हाला कोणत्या स्पेशलायझेशन मध्ये म्हणजे MBA करायचंय. मी म्हटलं सेल्स अँड मार्केटिंग मध्ये करायचंय. मग हु इज फादर ऑफ मार्केटिंग, मग तुम्ही बुक्स पडलेत का, मग 4 P's ऑफ मार्केटिंग, व्हॉट आर द 4 P's ऑफ मार्केटिंग. त्यांनी असे मार्केटिंग बद्दल क्वेश्चन विचारलेले आहेत आणि तो इंटरव्ह्यू संपला. आणि असे सर्व इंटरव्ह्यूज होते. आणि म्हणजे हे बोलता येईल की माझे इंटरव्ह्यूज कॅबच्या आणि 2-3 IIMचे चांगले गेलेले आहेत. पण माझं वेटलिस्ट आलं. ओके. वेटलिस्ट आलेलं, मला कन्फर्म ऍडमिशन नाही भेटलेली. आणि वेटलिस्ट नंबर पण खूप जास्त होते, 200-250 असे वेटलिस्ट नंबर होते. आणि वेटलिस्ट मुवमेंट एक 100-150 पर्यंत होती. तर माझं त्यामुळं IIM राहिलेलं. IIM हा स्वप्न होताच, पण मग NM मध्ये मला झालेलं ऍडमिशन. मग मी माझी वापस तयारी झालेली की मी आता रिपीट करतो IIM साठी. वापस काकाने हेल्प केली. अच्छा. आणि तू जा म्हणे, जा म्हणे, नको करू म्हणे. नाही म्हणजे तसं चांगलंच कॉलेज आहे असं असतं तर आपण. कॉलेज तर चांगलंच आहे ते, नो डाऊट ते कॉलेज चांगलं आहे. पण ते कसं आहे ना, IIM ते झालेलं. मग म्हणून म्हटलं ठीक आहे म्हटलं आता. म्हणजे मग मी काकांना बोललो की तुम्ही मला नीटच्या वेळेस बोलत होते की रिपीट करा, तेव्हा माझी इच्छा नव्हती. आता मी बोलतोय तर आता तुम्ही मला नाही म्हणताय. म्हणलं नाही म्हणे, जा म्हणे, मुंबईचा कल्चर आहे म्हणे, तू चेंज असेल. मग असं मग झालं. मग फायनली ऍडमिशन सेक्युअर झालं. आता आज रात्रीची ट्रेन घ्यायची आहे. आणि म्हणजे कॉलेज सुरू झालं 3 जूनला चालू झालंय, पण आपल्या कॉलेजच्या एक्झाम मुळे म्हणजे ते आपण जाऊ नाही शकलो. मी इनॉग्रेशन प्रोग्राम, आता फाउंडेशन वीक चालू आहे. ओके. 2 डेज झाले फाउंडेशन मध्ये. आता उद्या जाऊन कॉलेजला, उद्या डायरेक्ट धप्पा. आता न्यू फ्रेंड अगोदर सांगितलेलं चालू करायचं. उद्यापासून एक नवीन लाईफ सुरू होणार आहे. आज शेवटचा पेपर जर्नी. आता B.Pharm थांबलेला. B.Pharm हेल्प होणार कारण सब्जेक्ट पण फार्मास्युटिकल मॅनेजमेंटच आहे. तर B.Pharmचा तर 100% हेल्प होणार. आणि नंतर पण आपल्याला फार्मसी फील्ड आता सोडायची नाहीये, याच्याच मध्ये काहीतरी मोठा करायचंय, पण एक वेगळ्या वेनी मोठा करायचं. ते आता MBA मध्ये हेल्प होईल. ऑब्व्हियसली हा माझा पुढचा क्वेश्चन असेल की तुला जॉब करायचा का बिझनेस. ते लॉंग टर्म गोल्स आहेत तुझे काय? सुरुवातीला जॉब असू दे किंवा तर असं आहे की जॉबनी सुरुवात करणार, कारण की मेजॉरिटी ऑफ कनेक्शन्स बनतील NM मध्ये कोरचे पण पीपल्स भेटतील, पियर्स भेटतील, HRचे पण भेटतील, त्यांच्यासोबत पण कनेक्शन होतील. जर कदाचित एखादा स्टार्टअप आला तर मग वेगळी गोष्ट आहे. पण आता आपण पण एक विजन असतो की एक काय करायचं. जसं आता एक पुण्याला आलो होतो तर M.Pharm करायचं होतं, पण केलं MBA ची प्रिपरेशन केली. आता जाताना पण एक आहे की एक जॉब करायचा आहे 2-3 वर्ष. पण जर काहीतरी ऑपॉर्च्युनिटी भेटली कॉलेजमध्ये पण स्टार्टअपला खूप आहे. अटलची स्टार्टअप योजना आहे कॉलेजमध्ये की ते डायरेक्ट कॉलेज स्टुडंटला फंडिंग देतात स्टार्टअपसाठी. तर त्याच्यामध्ये काही इकोसिस्टम मध्ये काहीतरी डेव्हलपमेंट झाली तर मग खूप चांगलं आहे असं. आणि मग लॉंग टर्म मध्ये तर नाही करायचं आहे जॉब, पण स्टार्टिंग मध्ये तर आता सर्व तुला आता 2 एक्झाम्पल मी सांगितलेले, शशांक सरांचे आणि त्यांचे. सर्व वाटतं की सुरू आपलं काहीतरी असावं. आपलं काहीतरी एक स्टेबल असावं. रिक्स आहे, रिस्क आहे. ते तर आहेच. हे ऑन आहे ना? ऑन आहे. ओके. सगळं रोलिंग हे खूप घाण आहे म्हणजे नाही ना का. कॅमेरा रोलिंग ते पहिला गेल तर ठीक आहे, नको नशा नको. कॅमेरा रोलिंग, ऑडिओ रोलिंग, लाईट्स रोलिंग. चल ठीक आहे. तर आता कमिंग बॅक टू द पॉडकास्ट. भारी वाटतं ना. कमिंग बॅक टू द पॉडकास्ट. नेक्स्ट याबद्दल बोलायचं होतं आपल्याला की मगाशी तू बोला IIMs मध्ये बरेच तुला विचारतात की बुक्स बद्दल ओव्हरव्ह्यूज विचारतात किंवा समरी किंवा काय आवडलं काय लर्निंग्स. तर तू वाचलेल्या थोडंसं बुक्सची आधी नावं सांग जे की आत्ताच्या ॲस्पायरंटनी वाचला पाहिजेत, आणि नंतर सांग की एखादी एकच बुक ज्यामधले तुला बेस्ट लर्निंग्स दिल्या तिने. तर अशी बेस्ट लर्निंगवाले 2 बुक आहेत की जे मागच्या 6-7 महिन्या वाचलेले आहेत. एक बुक आहे जे मला मोटिवेशनल वाटलीत, म्हणजे खूप चांगली, म्हणजे एक मोटिवेशनल वाटली. आणि दुसरी बुक असं आहे की ते मला आता ते संपली नाही आहे माझी, पण ते याच्यासाठी बिझनेससाठी ते मला वाटली. 0 to 1 करून एक बुक आहे. 0 to 1 ते बेस्ट बुक आहे फॉर न्यू एंटरप्रेन्योर.
मग त्याच्यामधलं एक फेमस लाईन आहे आतापर्यंत मी जितकी वाचली ना, त्याच्यामध्ये एक बेस्ट लर्निंग कसं आहे की एक नवीन बिझनेसमॅन किंवा एंटरप्रेन्योर काय करतो माहिती आहे का. आता जस्ट फॉर एक्झाम्पल जर तुला फार्मास्युटिकल कंपनी टाकायची, तू काय करतो, गुगल करतो फार्मास्युटिकल कंपनीचा मार्केट शेअर किती आहे, चॅट जीपीटी कर, काही पण कर. आता AI आले, चॅट जीपीटीचा आपण उपयोग करतोच कारण की तिथे लवकर आन्सर भेटतात. आपण टाकतो की काय मार्केट आहे आणि आपण बघितलं की बा मार्केट आहे आता 300 लाख करोडचा. हे आपल्याला खूप मोठा फिगर दिसतो. नवीन एंटरप्रेन्योर काय करतो, जर मी याच्यामधला 1% पण काढला तर झालं माझं सक्सेसफुल. लिटरली कनेक्ट केले मी, कारण परवाच माझी एका बिझनेस ओनर सोबत मीटिंग होती, त्यामध्ये त्यांनी मला हेच उदाहरण दिलं की तू एवढा मोठा शहर आहे, एवढे मोठं पुणे, यामध्ये एवढ्या बिझनेसेस आहेत, त्यामधले फक्त 10% बिझनेसेस ग्रॅप केले, दॅट्स इट, असं त्यांनी सांगितलं. तर आता बघ, आता किती बोललो मी, 300 लाख करोड, त्याच्यामधला जर 1% पण काढला 1 लाख करोड, ते म्हणजे एवढी अमाऊंट होऊन जाते ते की एक नवीन एंटरप्रेन्योर पागल होऊन जातो. राईट. आणि तो बस रेस मध्ये लागून जातो की म्हणजे टीमला पण सांगतो वी हॅव टू अचीव द 1% ऑफ दॅट मार्केट. म्हणजे त्याला माहिती नाही की अशा 1000 टीम आहेत, 1000 टीमचा लीडर हेच सगळ्यांना सांगतो. हे त्याला म्हणजे दुसऱ्या शब्दामध्ये, सोप्या शब्दामध्ये काय म्हणते की म्हणजे खूप मोठं सागर आहे, त्याच्यामधले जर मी 2 बाटल्या पण काढलेत तर सागरामधलं पाणी कमी होणार नाही. पण हे सर्वात मोठं चुकीचं आहे, मिथ आहे, सर्वात मोठं मिथ आहे. म्हणजे जर असं केलं ना तर आपण आपल्या प्रोडक्ट डेव्हलपमेंटवर आपलं निग्लेजेशन होतो, आपलं ऑपरेशन्सवर आपलं निग्लेजेशन होतो, अशी बाकी साऱ्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आपलं म्हणजे ते खूप चांगली लर्निंग होती त्या 0 to 1 करून ज्या बुकमध्ये आहे ना ती. आणि मी ते रिकमेंडेड करेल की जे नवीन एंटरप्रेन्योर आहे ना ते, आणि मार्केटिंग मॅनेजमेंट बाय फिलिप कोटलर, ओके, की त्याच्यामध्ये डिफरंट केस स्टडी दिलेले आहेत की कसं मार्केटिंग केलं पाहिजे, व्हाय मार्केटिंग इज इम्पॉर्टंट, कोणत्या ऑडियन्सला टार्गेट केलं पाहिजे मार्केटिंगसाठी ते म्हणजे प्रॉपर वेळनी, आणि किती बर्न द्यायला पाहिजे तुम्ही मार्केटिंगला, किती तुम्ही तुमच्या प्रोडक्टसाठी ठेवलं पाहिजे, त्याच्यामध्ये सर्व आहे. आणि मग खूप हेल्प करतो. म्हणजे नवीन एंटरप्रेन्योर एक वेगळीच धून असते त्याला की आता काहीतरी मोठं व्हायचं, पण गोष्टी तशा नसतात. खरंच गोष्टी तशा नसतात. म्हणजे 1% अचीव करायच्या नांदीत आपण 0.5%, 0.01% पण अचीव होत नाही. तू मगाशी जसं बोलला की तू 50% एम नको करू, 70% एम कर, तेव्हा ते अचीवेबल. ड्रीम तर पूर्ण बघ, पण ट्राय टू अचीव 70%. राईट. 70% पण तू अचीव केलं तर खूप मोठं अचीव केलेलं. हे एक सर्वात मोठं होतं. 2 बुक्स हे मार्केटिंग साठी. असे तर मी खूप बुक वाचलेले आहेत. मला फक्त एक थोडंसं बुक्स एक नाव सांगून दे, म्हणजे त्याचे लर्निंग नको सांगू, नाव सांगून दे, सो दॅट की बघ रिच डॅड पुअर डॅड आहे एक फायनान्स, ह्या सर्वांनाच माहिती आहे. अल्केमिस्ट आहे पॉलोची, ते एक मस्त एक चांगली मोटिवेशन. अल्केमिस्ट मध्ये पण मी असं ऑब्झर्व केलं की ते खूपच स्टोरी टाइपिकल असं वाटत, स्टोरी टिपिकल आहे, तर ते थोडीशी आहे. असं नाही वाटलं का तुला की लाईक इट्स नॉट दॅट मोटिवेटिंग? हा, एवढं नाही, पण ते मग मी अल्केमिस्ट मला मोटिवेटिंग वाटेली, पण त्याच्यानंतर मी जे वाचलेली आता द मॉन्क हू सोल्ड हिज फरारी, हे खूप चांगली, हे म्हणजे सर्वात भारी मला हे मोटिवेशन जे बुक आहे ना, म्हणजे मी हे बुक काहीतरी 6 दिवसात संपवली. काय जास्त नव्हती, 100-150 पेजेसची होती, पटकन संपवली. खूप भारी स्टोरी लाईनअप आहे. म्हणजे एक बिझनेस त्याच्यामध्ये पण हेच आहे की एक बिझनेसमॅन आहे, त्यांनी सर्व सोडून, म्हणजे तो बिझनेसमॅन आपल्या इंडियातला नाहीये, आउट ऑफ इंडियातला आहे, पण त्यांचं काहीतरी सतत काहीतरी प्रॉब्लेम्स असायचे, तर मग तो इंडियाच्या हिमालय रिजन मध्ये आला, मॉन्क बनला, आणि त्यांनी त्याची जी फरारी होती ते विकली. म्हणजे अ मॉन्क हू सोल्ड हिज फरारी, म्हणजे फरारीचं होतं, पण मेन फरारीचं म्हणतं त्यांनी त्याचे जे पण बिझनेस होता ते सर्व त्याचं सोडलं. म्हणजे ते रिअल हे आहे, पिक्चर आहे ते फरारीची. त्यांनी त्याचा सर्व बिझनेस वगैरे सोडला आणि तो इथे आला. त्यांनी एक मोटिवेशनल घेतलं, त्यांनी एक स्टेबल कसं जगता येईल कसं हे केलं, आणि तो वापस स्टॅबिलिटी पीस अचीव केला. त्यांनी आपल्या हिमालयास रिजन मध्ये, आपल्या इंडियामध्ये किती काय देतं आपल्या इंडिया, तेच आपल्याला तेच युज करता येत नाही. ते सर्वात मोठं आहे आपले हे लोक अब्रॉड स्टडीजला जात आहेत, आणि आपल्या इंडियामध्येच किती काय आहे हे लोकांना कधीच दिसत नाही. आणि तो वापस तिथं गेला आणि त्यानं इकडले जे शिकलेले ते गोष्टी आहेत
त्याने तिकडे यूज केल्यात आणि त्याचं वर्क लाईफ बॅलन्स पण सुधारला, त्याचं सर्व गोष्टी सुधारल्यात. त्याने एक खूप चांगली मोटिवेशन स्टोरी आहे ती. आणि ही म्हणजे ही वर्क लाईफ बॅलन्स बद्दल आहे. आणि अल्केमिस्ट एक वेगळी फक्त की चेज युअर ड्रीम तसा स्टोरी आहे. आणि अजून मग मी आता खूप सारे स्टार्टअप्स आहेत, ऑलरेडी इस्टॅब्लिश बिझनेस आहेत, जसं HDFC 2.0 करून एक बुक आहे. त्याच्यामध्ये पूर्ण जर्नी दिली आहे HDFC. आता HDFC हे नॉन गव्हर्नमेंट मधली म्हणजे प्रायव्हेट मधली टॉपमोस्ट बँक आहे आपल्या इंडियामध्ये. म्हणजे अशी आहे अमरेश पुरी, त्यांनी अशी बनवलेली ते. म्हणजे त्या स्टार्टिंग मध्येच त्या बुक मध्ये लिहिलं आहे, अ जर्नी फ्रॉम सिलिकॉन व्हॅली टू द मोस्ट सक्सेसफुल बँक, प्रायव्हेट बँक इन इंडिया. त्यांनी कसं म्हणजे ते डिफाईन केलं. त्यांनी ते ग्रुपमध्ये गेलेत, दुसऱ्या यांना प्रॉपर जे म्हणतात ना CEO ला हायर केलं. आणि ते जे सिलिकॉन व्हॅलीमध्ये जे होत होते पेपाल वगैरे, जे आपल्या इथं जे UPI आता आले ना, ते एक 20-25 वर्ष अगोदर एक दुसऱ्या फॉर्म मध्ये, नेट बँकिंग फॉर्म मध्ये ते तिकडे चालत होतो. आणि आपल्या इंडियामध्ये ते कोणीच करत नव्हतं. HDFCचं फर्स्ट बँक ज्यांनी हे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजर हे वगैरे गोष्टी चालू केल्यात आणि यांनी हे डेव्हलप केलं. अजून मी असे खूप बुक्स वाचलेले आहेत. ते इकिगाई आहे, जॅपनीज सिक्रेट ऑफ हॅपीनेस, ते वाचलेली आहे. त्याच्यानंतर अजून बघितलं तर ते आपली विंग्स ऑफ फायर, डॉक्टर APJ अब्दुल कलाम. त्याच्यानंतर स्टोरी बुक्स पण वाचलेली आहेत, चेतन भगतचे 300 डेज, ते मस्त आहे, वेगळी स्टोरी लाईन आहे त्याची. त्याच्यानंतर चेतन भगतची अजून ते IIT स्टुडंट वर पण एक बुक आहे, द 3 मिस्टेक्स ऑफ माय लाईफ. ते एक थोडीशी मोटिवेशनल बुक आहे. अजून RBI गव्हर्नर, फॉर्मर RBI गव्हर्नर शक्तिकांत दास करंट आहे, त्याच्यावर आहे आय डू व्हॉट आय डू. ते पण एक चांगली बुक आहे. खूप चांगले बुक आहेत. ओके. आणि अजून मी आता एक घेतली द मार्केटिंग बाय गोल्ड सेथ, अशी काहीतरी आहे ती वाचायची बाकी आहे अजून. मतलब अगोदर 0 to 1 कम्प्लीट करतो, मग ते घेतो. म्हणजे बुक्स वाचल्या पाहिजेत. मी पण अवॉइड करतो बुक्स वाचणं. कसं आहे ना, बुक्स वाचलं किंवा करंट अफेअर्स तरी जेवढं पण आपण अपडेटेड राहिलो ना, तर आपल्याला मार्केट मधला ट्रेंड करतो. आणि बुक्स वाचल्याने आपलंच नॉलेज तर वाटतं. नाही मी म्हणजे लाईक मी पॉडकास्टने रिप्लेस केले बुक्सला. केलं आहे, पण पॉडकास्ट कसं आहे, पॉडकास्ट मध्ये म्हणजे एक वेगळं मला असं वाटतं की म्हणजे आता मला डिफरन्स असं जाणवतोय की पॉडकास्ट मध्ये आपण आहे ना जे कन्व्हर्सेशन चालू आहे त्यावेळेस त्यांच्याच थिंकिंग मध्ये मेजर डिफरन्स वाटतो मला. पॉडकास्ट मुळे आहे ना एवढं म्हणजे जे नॉर्मल नॉलेजेस आहेत ना ते खूप हँडी झालेत. आणि एक दुसरं पण एक ड्रॉबॅक आहे, जे रील्स वगैरे आहेत ना त्याच्या ते 15 सेकंड आहे, त्याच्यामुळे अटेन्शन स्पॅन जो आहे ना तो खूप पडलाय. खरे जे पडलं नाही पाहिजे होतं. आणि बुक्स मुळे अटेन्शन स्पॅन वाढतो. मी आता स्वतःला ऑब्झर्व केलंय. एक्झाम आपण काही पण नवीन गोष्टी चालू केली, भाई अवघड आहे भाई, खूप अवघड झालंय माझं. मला ते अटेन्शन स्पॅन म्हणजे आपण लगेच काय झालं, फोन घेतलं, अरे 1 मिनिट आता बघ ना माझंच फोन सायलेंट वर आहे आणि 1.5-2 तास झालेत, नेट ऑफ आहे, पण मला होतंय की अरे कोणाचा मेसेज आलाय, कोणाचा फोन आलाय, चेक करू. असं अटेन्शन स्पॅन कमी झालंय, त्याच्यावर खूप वाईट आहे. तर ते बुक रिडिंगनी अटेन्शन स्पॅन वाढतो. करेक्ट आहे. अरे आपल्याला सारखं काहीतरी एंटरटेनमेंट पाहिजे असं झालं आता त्या छोट्या शॉर्ट कंटेंट. मी तर अगोदर बुकच वाचायचं नाही, पण आता चालू केलं बऱ्यापैकी. खूप बुक्स वाचल्या, खूप बुक्स. आणि काय इंग्लिश पण डेव्हलप होती, इंग्लिश पण डेव्हलप करायचं, वोकॅब्युलरी वाढते. चालते. लेट्स टॉक अबाउट म्हणजे नाही का, तू आत्तापर्यंत स्टडी केलाय म्हणजे अजून MBA तू परस्यू करत नाही, पण तू स्टडी केलायस. तर आता मला पण आवडतं की काही कंपन्यांच्या केस स्टडीज करणं, की लाईक व्हिडिओज बघणं, त्यांचे स्टॅट्स बघणं जे ऑनलाईन दिसते ते, त्याच्यावर नाही थोडंसं आपण ॲनालिसिस करू शकतो बाबा की आपण आपल्या लाईफमध्ये किंवा आपल्या बिझनेसमध्ये कसा त्यांचा यूज करू शकतो. तर जर तू कुठल्या अशा फेमस असू देत किंवा तुला आवडलेलं किंवा तू काय मार्केटिंगचं स्टेटस काय होतं, असं कोणत्या केस स्टडीज सांगशील? तर एक मीन्स सर्वात मला आवडलेली केस स्टडी आहे ते बिग बाजार आणि डीमार्टची. बिग बाजार आणि डीमार्ट. आणि कसं आहे की बिग बाजार आणि डीमार्ट, बिग बाजार हे फ्युचर ग्रुपचं आहे, फ्युचर ग्रुपचं, आणि डीमार्ट हे ॲव्हेन्यू सुपर मार्केटचं आहे. तर हे जे दोन्ही आहेत ना 2002 मध्ये चालू झालेले होत्या. 2002 मध्ये 1 बिग बाजार होता आणि 1 डीमार्ट होता.
तिथपासून वन डीमार्ट म्हणजे वन आणि ते चालूच झाले होते लाईक द आउटलेट्स वन आउटलेट्स ऑफ डीमार्ट अँड वन आउटलेट ऑफ बिग बाजार, तेव्हा ते चालू झालेलं. मग तिथून 2012 पर्यंत मीन्स किती झालं ते ऍट 10 इयरचा स्पॅन झाला. 10 इयरच्या स्पॅन मध्ये बिग बाजार 1 पासून 270-276 पर्यंत गेला. 270 या फिर एक मला परफेक्ट आकडा नाही माहित, पण मी एक रेंज सांगतो. 270-276 पर्यंत गेलं. आणि 10 वर्षामध्ये डीमार्ट काहीतरी 10 की 12 ओनली 10 to 12 outlets, more outlets in 10 years. मीन्स ऑन अन ॲव्हरेज त्यांनी एकच म्हणजे हे केलं, एकच आउटलेट उघडला प्रत्येक वर्ष. तर याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे. 2012 नंतर कोविड एरा तर थोडा 2020 मध्ये आला, पण नंतर काय झालं की कोविड एरा आलं तेव्हा फ्युचर ग्रुप थोडासा डिस्ट्रॉय झाला. म्हणजे त्यांनी फक्त काय केलं की हरी मध्ये त्यांनी नवीन स्टोर्स कारण की तो जो कन्सेप्ट होता ना तो नवीन होता. बिग बाजार किंवा हे म्हणजे वॉलमार्ट वगैरे ग्रॉसरी स्टोअर्स असं म्हणजे स्वतः जाऊन आपण आपले प्रोडक्ट घ्यायचे. आणि हे नवीन कन्सेप्ट होता 2002 मध्ये. आता तर खूप आले, रिलायन्स सुपर मार्केट, स्टार बाजार खूप आलेले आहेत. मॉल शॉपिंग मॉल शॉपिंग स्पेशली फॉर ग्रॉसरीज अँड क्लॉथ साठी पण ते तेव्हा 2002 मध्ये नवीन होतं. करेक्ट. तर आपण 2012 मध्ये डीमार्टचे 12 होते. आणि तर जे राधाकिशन दंबानी आहे, CEO अँड फाउंडर ऑफ डीमार्ट, त्यांनी त्या 12 वर्षामध्ये काय केलं असेल, त्या 10 वर्षामध्ये काय केलं असेल, त्यांनी त्या 12 शॉपमध्ये काय काय लूप होल्स आलेत त्यांनी ते स्टडी केलेत, ते करेक्ट केलेत, ते सर्व इम्प्लिमेंट केलेत. आणि म्हणजे लहान ते लहान म्हणजे एम्प्लॉई प्रॉब्लेम असो किंवा कस्टमर सॅटिस्फॅक्शन असो, दोन्ही असो, त्यांनी दोन्ही सॉल्व्ह केलेत. म्हणजे त्यांचा आज कस्टमर पण आहे. आणि दुसरं मी थोडं समोर सांगतो ते म्हणजे हे त्यांनी हे केलं. आणि मग 2012 नंतर जे लूप सोल होते ते लूप सोल बिग बाजार मध्ये पण होते. पण बिग बाजारनी फक्त हरी केली, एक्सपान्शनला हरी केलं. मग कसं झालं की 2012 नंतर थोडंसं ते स्टेबल झालं. तेव्हा रिलायन्स आणि स्टार बाजार पण खूप एंट्री चालू झाल्या. मग असं नेक्स्ट 4-5 वर्ष नंतर कोविड पण आला 2020 मध्ये. 2020 मध्ये फ्युचर्स ग्रुप्स हा पूर्ण डुबला होता त्यांच्या याच लूप होलमुळं. येस, म्हणजे त्यांनी कामच नाही केलं कधी त्याच्यावर. त्यांनी म्हणजे कधी ते लूप, त्यांना काय फक्त पैसा भेटत होता, त्यांनी पैसा खूप कमवला आणि त्यांनी काही कामच त्याच्यावर काही केलं नाही. तर असं. आणि मग 2012 पासून तर आतापर्यंत म्हणजे 2020 कोविड एरा पर्यंत डीमार्ट्सनी 250 की 270 मोर स्टोअर उघडले फक्त एक 7-8 वर्षाच्या स्पॅन मध्ये. तर ते राधाकिशन दंबाने काय म्हणतात, जब बाजी आपके हक में होना तो सब कुछ लगा देना चाहिए. पैशाची तर कमी, ते बोललेत की पैशाची तर कमी शेअर मार्केट मध्ये पण अप्लाय होऊ शकते. बाजी अपने पक्ष में हो, सब कुछ लगा देना चाहिए. तर मग त्यांनी जेव्हा सर्व आता त्यांना काही दिसलंच नाही, 2012 नंतर त्यांनी एवढे स्टोअर्स ओपन करायला लावलेत. आणि आज डीमार्टचा सर्व स्टोअर सक्सेसफुल आहे. आणि कोविड नंतर पण सक्सेसफुल आहे. आज 2024 मध्ये पण काय झालं, राधाकिशन दंबानीचं डीमार्ट ऑल सक्सेसफुल आहे. बिग बाजार तर डुबलंय. सर्व रिलायन्सनी ओव्हरटेक केलंय बिग बाजारला. फ्युचर ग्रुप 2020 मध्ये संपला, त्यांच्या फ्युचर्स ग्रुपला रिलायन्सनी ओव्हरटेक केलंय. आता जितके पण बिग बाजार, आता तुला बिग बाजार दिसत नाही, मागच्या 1-1.5 वर्षात जितके पण बिग बाजार होते ना सर्व रिलायन्स सुपर मार्केट मध्ये ते कन्वर्ट झालेत. कारण की ते बिअर करू शकत नाही. पॉडकास्टच्या इनिशियल स्टेप मध्ये मी तुला क्वेश्चन विचारला होता की स्टार्टअपने कुठे इन्व्हेस्ट केलं पाहिजे. दोन गोष्टी सांगलेल्या की प्रोडक्टवर भाई कधीच नजरअंदाज करू नका, प्रोडक्ट क्वालिटीवर. आणि दुसरं मार्केटिंग. म्हणजे त्यामध्ये आपण एक जोडू शकतो की बाबा प्रोडक्ट तुमचं कसं वर्क करतंय, मार्केटमध्ये काय स्टँड आउट करतंय, कुठे कमी पडतंय, लूप होल्स ग्रॅब करा, वर्क करा, त्याशिवाय एक्सपान्शन करू नका. ते आहे. आणि डीमार्टचं अजून एक दुसरं एक कसं आहे माहितीये का, डीमार्टचे जेवढे पण स्टोर्स आहेत ना, तू बघतो ना, बघ डीमार्ट केवढे मोठे आहेत, त्यांची पार्किंग एरिया एवढे मोठे आहेत. ते सर्व म्हणजे डीमार्ट हे पॅरेंट कंपनी ॲव्हेन्यू सुपर मार्केटची, ठीक आहे. तर ते पण जेवढे पण ब्रँड नेम आहे, तर ते जेवढे पण लँड्स आहेत ना, ते लँड ॲव्हेन्यू सुपर मार्केटचे स्वतःचे आहेत. म्हणजे त्यांना रेंटवर एक पैसा द्यायला लागत नाही. ते अगोदर लँड ॲक्विजिशन करतात आणि नंतर म्हणजे ते अगोदर लँडमध्येच त्यांचा म्हणजे हे करून घेतात, मेजर ऑफ इन्व्हेस्टमेंट लँडमध्ये करून घेतात. मग त्यांना रेंट द्यायला लागत नाही. त्यांना जे हे होते म्हणजे अगोदर त्यांनी जे 12 पर्यंत केले, मग त्यांना कुठेतरी रेंट वगैरे मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला असेल, मग त्यांनी असं चालू केलं की लँड चला लँडच आपण घेऊ, म्हणजे आपलीच लँड, मग कोण आपल्याला काही बोलणारच नाही. मग त्यांनी तसं केलं. आणि दुसरं असं की म्हणजे जे काउंटर आहेत डीमार्टचे, त्याच्या जे समोरचे जे रॅक्स आहेत, त्या रॅक्स मध्ये पण प्रोडक्ट कडून पैसे घेतलेत.
की तुम्हाला जर फ्रंटला जर तुमचं प्रोडक्ट ठेवायचंय तर तुम्हाला मला पैसे द्यायला लागतील. राईट फ्रंटला जर डिस्प्ले करायला गेले कारण त्यांनी तेवढा सेल केलाय. नाही त्यांची म्हणजे तेवढी त्यांनी लूप होल झाले, मग म्हणजे ते तिथपर्यंत पोहोचलेत. आता डीमार्ट मध्ये सर्व जातात ना, आता त्यांनी ते बिझनेस चालू केला. त्यांचा एवढा सेल आहे, ट्रिमेंडस सेल आहे त्यांचा, तर त्यामुळे ते ऑफर करू शकते की भाई ब्रँड तू कॅडबरी आहे का, कुठला ब्रँड आहे का, तुला फ्रंट रो मध्ये यायचं आहे का, मग त्याच्यासाठी पैसे दे. मग ते इथून पैसे कमवतात आणि प्रोडक्ट मध्ये पैसे कमी करतात. असं ते म्हणजे असं हे बघ, हे की डीमार्ट मध्ये आता 10 रुपयाचा साबण, आता कालच गेलो होतो की 10 रुपयाचा रिन 9 रुपयाला भेटतो बल्कमध्ये वगैरे, बल्कमध्ये. आणि माझ्या घरी किराणा शॉप आहे, मला माहिती आहे की 10% मार्जिन आहे ग्रॉसरीला. तर एक 100 रुपयावर 10 रुपये म्हणजे 10 रुपयाला 1 रुपये. तर मी अफोर्ड नाही करू शकत माझ्या दुकानमध्ये की मी रिन बार 9चा भेटतो, कारण की मला 9ला पडतो तो. 9ला तर का डीमार्ट असं करू शकतो बल्कमध्ये? ते बल्कमध्ये पण घेतो. पण दुसरं एक असे आहे की डीमार्ट मध्ये तू बघशील ना, तर जो मोठा पॅकेज आहे, बिग पॅकेज, तो खूप जास्त आहे. अरे करेक्ट. म्हणजे डीमार्ट डायरेक्ट मोठे व्हॉल्यूम मध्ये, आणि ते नाही मीन्स त्यांचं पॅकेटच मोठं आहे. राईट समज. तर आणि ते पॅकेट तुला नॉर्मल शॉपवर कावर भेटत नाही, कारण की डीमार्टनी कंपनी सोबत टाईप केलं की हा पॅकेट एवढा मोठा बनवून तो फक्त मलाच द्यायचा. याच्यामध्ये ते इंडिव्हिज्युअल पॅकेजचे जे आहेत ना, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे, त्याचं मटेरियल कॉस्ट आहे, ते कमी होऊन जातो. अशा सर्व गोष्टी होतात. तर म्हणजे तिथे त्यांनी कॉस्ट कटिंग केली आणि आपल्याला वाटतंय की ते ऑफर देतोय असं. किती स्मार्ट. म्हणजे त्यांनी ते जे 10 वर्ष आहे जो प्रोडक्ट डेव्हलप केला, आता त्यांनी कुठं आता कोणी कॉम्पिटिटर नाही. रिलायन्सनी पण फ्युचर ग्रुपला ओव्हरटेक केलंय, पण रिलायन्स पण नाही अजून. त्यांनी ग्रॉसरीज मध्ये एक्सपांड केलं, मग त्यांनी इलेक्ट्रिक्स मध्ये, त्यांनी युटेन्सिल्स मध्ये, त्यांनी क्लॉथिंग मध्ये, त्यांनी आता सर्वच कडे त्यांचं एक्सपान्शन केलं. म्हणजे हे असं आहे की म्हणजे प्रोडक्ट वर हा एक मस्त एक बढिया केस स्टडी आहे. राईट. एक डीमार्ट झाला. अजून एक खूप चांगली केस स्टडी आहे की हिंदुस्तान युनिलिव्हरची. म्हणजे हिंदुस्तान युनिलिव्हर बोललं की आज आपल्या इंडियामध्ये FMCG फूड फास्ट कन्झ्युमर गुड्स त्याच्यामध्ये पहिलं नाव येतो. पण जेव्हा 1986 आय थिंक 1986 की 1970 to 80च्या मधात हिंदुस्तान युनिलिव्हर ॲज अ हिंदुस्तान वनस्पती लिमिटेड हे आपल्या इंडियामध्ये गुजरातमध्ये आलेली. तिथं त्यांनी वनस्पती लिमिटेड असं त्यांचं नाव होतं अगोदरचं. आणि त्यांनी म्हणजे त्यांना लोक काय म्हणायचे की इट्स अ फॉरेन सोप इम्पोर्ट कंपनी. सोप इम्पोर्ट कंपनी करतात, म्हणजे ते इम्पोर्ट करतात आणि इथं विकतात. पण त्यांनी काय अशी ब्रँडिंग केली, असे मार्केटिंग केले की त्यांनी आज एवढा मोठा त्यांनी एवढा म्हणजे प्रॉपर मार्केटिंग म्हणता येईल आपल्याला. त्यांनी प्रोडक्ट डेव्हलप केले. आता कोणी पण बोलला ना तर असं रिन, कोणी असं डिटर्जंट म्हणत नाही, रिन तो त्याचं आहे, ते नाव बनले त्यांचं. लाईक रेड लेबल चहा, रेड लेबल, ताजमहल, असे मोठे मोठे जे आहेत, क्लिनिक प्लस, सर्व त्यांचेच आहे. आणि इंडिया त्यांनी पकडलाय. सगळ्यात जास्त लाईक काय बोलतात, प्राइस ओरिएंटेड मार्केट. आणि त्यांनी त्या टाइमला मार्केट कॅप्चर केले, त्या टाइम म्हणजे ज्या टाइमला कोणीच नव्हतं. त्यांनी नीट समजलेली आणि त्यांनी सर्व ते पण खूप इम्पॉर्टंट असतं स्टार्टअप सुरू करताना की बाबा नीट कुठे इनोव्हेशन करायचे, किंवा इनोव्हेशन जरी नाही केलं नीट कुठे, नाहीतर मग म्हणजे ते म्हणतातच ना की कस्टमरची प्रॉब्लेम सॉल्व्ह झाली पाहिजे तर तुमचा प्रोडक्ट विकतो. एक्झॅक्टली असं. आणि ते अफोर्डेबल दोनच गोष्टी. करेक्ट. तर मग केस स्टडीज तर कम्प्लिटेड. भारी वाटलं लाईक केस स्टडीज मधलं बोलून की लाईक अजून थोडं स्टडी करू वाटलं मला पण माझ्या ओव्हरव्ह्यू. आता उद्यापासून आता केस स्टडीज चांगल्या, याच्यापेक्षा इतर लई कॉमन केस स्टडीज कॉमन होत्या, खूप कॉमन होत्या. आता अशी कितीतरी केस स्टडीज आहेत की अंडररेटेड ती पूर्ण कंपनी चेंज झाली. असं एक पॉईंट असतो ना, त्या पॉईंटवर आल्यावरती अख्खी कंपनी सगळं MBA कन्सल्टंटच सांगत असते ना लाईक. आता मोस्टली जे ऑपरेशन्स वाल्यांचा जो काम असतो ना, MBA ऑपरेशन्स वाल्याचा, ते त्यांच्याकडे तू आला
तू माझ्याकडे तुझा बिझनेस पुन्हा डिस्टर्ब असतो पूर्ण. तर तू ऑपरेशनकडे आला, ऑपरेशन वाला तुला पूर्ण तुझा बिझनेस वापर ट्रॅकवर आणून देतो. फायनान्स वाला फायनान्स सांभाळतो, मार्केटिंग वाला मार्केटिंग, प्रोडक्ट मॅनेजमेंट, लेबलिंग वगैरे ते गोष्टी बघतात. सप्लाय चेन वाला कसं डिस्ट्रीब्युटर आणि रिटेलर सोबत कॉन्टॅक्ट ठेवायचे ते बघतात. असं आणि HR वाले सॅलरीज वगैरे एम्प्लॉईजच्या रिलेटेड प्रॉब्लेम सर्व ते बघतात. पुढं वळू की लाईक आता झाले सगळे ऍस्पेक्ट झाले, MBA चे सगळे ऍस्पेक्ट झाले. आता की लाईक खरंच म्हणजे मार्केटिंग किती आणि कसं हेल्प करतं एखाद्या बिझनेसला. मार्केटिंग ओनली प्युअर मार्केटिंग आणि ऍडव्हर्टाइजमेंटला ब्रॅकेटमध्ये टाकतो, त्याच्याबद्दल आपण बोलू. मार्केटिंग आणि ऍडव्हर्टाइजमेंट असं आहे की इट कॅन मेक और ब्रेक युअर कंपनी. करेक्ट असं आहे. तर मी तुला दोन्ही एक्झाम्पल सांगतो ज्याच्यामुळे मार्केटिंगमुळे मेक झालंय आणि ज्याच्या मार्केटिंगमुळे ब्रेक झालंय. दोन्ही एक्झाम्पल सांग. लेट्स गो. सर्वात चांगलं एक्झाम्पल आहे ज्याची सक्सेसफुल मार्केटिंग आहे ती आहे कॅडबरीची. कॅडबरी मीन्स त्यांनी एक हे पण फॉरेन ब्रँड आहे. त्यांनी इंडियामध्ये आल्यावर त्यांनी एक सायकोलॉजी चेंज केली आपल्या इंडियन पीपल्सची. करेक्ट. नो चॉकलेट कॅडबरी. नो स्वीट कॅडबरी. ओके. मीन्स आता तुला सांगतो थोडं डिटेल मध्ये की ते जेव्हा आले होते ना ते फक्त चिल्ड्रन चॉकलेट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी होती. कारण की चॉकलेट चिल्ड्रन्सलाच आवडायचे. पण त्यांनी अशी मार्केटिंग केली म्हणजे त्यांनी चांगल्या ओकेजनवर, म्हणजे आपली दिवाळी झाला, दसरा झाला, बर्थडे झाला, त्यांनी तेव्हा फेस्टिवल्स धरले ना, त्या फेस्टिवल्स मध्ये त्यांनी कॅडबरी ॲज अ रिप्लेसमेंट ऑफ स्वीट्स, जे की स्वीट आपल्या इंडियामध्ये शगुन म्हणजे जे शगुन म्हणतात की विदाऊट काहीतरी मिठा बिना द्यायचं असतं काही नवीन फेस्टिवल्स वगैरेला. तर त्यांनी अशी मार्केटिंग केली, आज कुछ मीठा हो जाए. त्यांनी हे तर सर्वात फेमस टॅगलाईन आहे कॅडबरीची की आज कुछ मीठा हो जाए. त्याच्यामुळे म्हणजे काही पण झालं. आता मग झालं आपलं पॉडकास्ट ओके शूट झाला ना, चलो आता आज कुछ मीठा होतं, चाललेत कॅडबरी खायला. तर असं आहे की म्हणजे त्यांनी एक सायकोलॉजी चेंज केली. म्हणजे त्यांनी एक जो इंडियन स्वीट होता त्याला रिप्लेसमेंट ॲज अ चॉकलेट त्यांनी असा मार्केटिंग केला. मी म्हणजे तुमच्या सिलेबसमध्ये पण पाहिलं की सायकोलॉजी मला सब्जेक्ट दिसला. हा, सायकोलॉजी. हो बरोबर. सो हाऊ कॅन यू मॅनिप्युलेट द मार्केट, नाही हाऊ कॅन यू मॅनिप्युलेट द ब्रेन ऑफ कस्टमर लाईक ह्युमनचं इमोशन कसं मॅनेज करायचं किंवा कसं समजून घ्यायचं. कारण की ते जे मी अगोदर सांगितलं की कॅडबरी जे एक चिल्ड्रन चॉकलेट कंपनी आली होती ती आज ओल्ड एज पर्यंत सर्व लोक खात आहेत, तो चॉकलेट खात आहेत आणि ऍज अ स्वीट खात आहेत. म्हणजे आपण बघतोय ना. आणि ते त्यांनी हे पण ते कसं अचीव्ह करू शकलेत ना, फेस्टिवलच्या टाइमला ना ते बघ कॅडबरी सेलिब्रेशन, कॅडबरी सेलिब्रेशन, करेक्ट. त्याच्यामध्ये त्यांनी हे सर्व डेव्हलप केलेत ना, त्याच्यामुळे पण त्यांनी खूप राखीवर ना आठवलं. आता मी म्हणजे थोडंसं इंटरप्ट करतो. मी प्रबोधिनीचं ज्ञान प्रबोधिनी शाळेमध्ये शिकलोय, निगडीमध्ये आहे ती शाळा. तर आम्हाला आहे ना लाईक फ्रॉम 5th to 6th वगैरे तेव्हाच आम्हाला आहे ना एक उपक्रम असायचा आमच्या शाळेमध्ये, राखी विक्री उपक्रम. आम्हाला शाळा डायरेक्टली राखी आणून द्यायची आणि सेल करायला लावायचे. नो प्रॉफिट, काहीच नाही. त्या राख्या पण आहे ना जे की डिफरंट लेबल जे लोक आहेत किंवा मुलं आहेत लहान की त्यांनी बनवलेल्या असायच्या, ते प्रॉफिटेबल म्हणजे त्यांना प्रॉफिट व्हावं म्हणून. बरोबर. सो ते आम्हाला द्यायचे डायरेक्टली आणि सेल करायला लावायचे. तुमच्या घरी आजूबाजूला कुठेही तुम्ही सेल करा. काही तुम्हाला स्ट्रॅटेजीज वापरायच्यात, काही ऍडव्हर्टाइजमेंट करायची तर करा आणि सेल करा. असं आमचे 2-3 असायचे. फटाके विक्री वगैरे ते थोडंसं कमी झालं होतं. राखी विक्री मोठं चालायचं. आणि अगदीच लहान म्हणजे मग शाळेमध्ये 4थीला वगैरे भाजी विक्री डायरेक्ट मंडे म्हणजे तेव्हापासूनच लाईक माहिती नाही की त्यांना पण आपल्याला शिकवायचे की बाबा आता तेव्हा तर आकडेमोड शिकणं हे खूप चांगली ऍक्टिव्हिटी झालेली तुमच्या स्कूलमध्ये. तेच मला अजून पण ती कुठे पण असं वाटतं की अजून पण समजा कुठे बसलोय निगडीमध्ये, निगडी एरियामध्ये, तर कोणीतरी राखीच्या सीझन मध्ये घेऊन येतं तर मी आवर्जून त्याच्याकडून राखी विकत घेतोच. तर बरोबर, आपण पण सपोर्ट केलं पाहिजे. म्हणजे त्या उपक्रमाने पहिलं तर फिअर माझं गेलं बोलायचं. आता पण इथं बसलो जर ते नसतं झालं तर ते फिअर गेले आणि आता भीती नाही वाटत. आणि जेव्हा बोलायची भीती जाते ना तेव्हा
माणूस कुठेही जगू शकतो, कुठं पण कसं पण करू शकतो. सो ते मला एक आठवलं राखीवर, कंटिन्यू करू. हा, तर हे म्हणजे हे त्यांनी असं चांगलं ऍडव्हर्टाइजमेंट आणि मार्केटिंग कॅम्पेन चालवला ना, तर ते एकदम त्यांनी प्रोडक्ट बनवलं भाई सेलिब्रेशन, त्याच्यामध्ये सगळे त्यांचे सेलिब्रेशन सर्व कंटेंट टाकले. आणि आता चॉकलेट कोणी बोललं तर कॅडबरीज निघतो. कॅडबरीज कोणी नाही. तसंच टूथपेस्ट नाही बोलत लोक, काय म्हणतात कोलगेट. ओनली कोलगेट. ब्रँडिंग आता थोडं गेलेलं आहे, आता थोडस झालेलं आहे म्हणणं, पण जे आता कोणी बिस्किट नाही म्हणत, पार्लेजी पार्लेजी फेवरेट बाय फेवरेट. असं खूप असे गोल्ड वाला जी गोल्ड जी आपलं जीजी आहे. जीजी कुठे? जीजी बसलेलं आहे मागे. पीओसी जीजीचा उद्या पेपर आहे बाई, लाईट साठी आलाय तो. तू पीडीएफ घेऊन बस ना बाबा. बरोबर. अरे मॅच पण चालू झाली असेल, काय टाइम झालेला? अच्छा, इंडिया टॉस जिंकलंय का? ओके चला, आज आता 8 नंतर मॅच पण आहे आपलं, लगेच आता होईल पण आता 10-1 मिनिटात. चलो मॅच बघायला लागू आपण. सो हाँ, सेलिब्रेशन हो गया, मतलब सेलिब्रेशन आपलं पण झालेलं. तो उसमें और क्या? हा, तर आपलं एक कॅडबरीचं झालेलं. आणि दुसरं एक असं होतं की अमूल माचो, जे हे मेन्स फेमस अंडरगार्मेंट कंपनी आहे, त्यांना ते आज नो डाऊट ते चांगली कंपनी आहे, पण कुठेतरी आहे ना 1990s मध्ये त्यांनी 2-3 अशी ऍड कॅम्पेन रन केल्यात ना, त्याच्यामुळे ते कंपनी क्लोज व्हायच्या मुवमेंटवर आली होती. अच्छा. त्यांनी म्हणजे सेक्शुअल हॅरासमेंट सारखं त्यांनी त्यांच्या ऍड मधून, म्हणजे सेक्शुअल हॅरासमेंट नाही म्हणू शकत त्याला, त्यांनी इरोटिक वे मध्ये त्यांनी ऍडव्हर्टाइजमेंट केल्यात. म्हणजे तुम्ही जर अशी ऍडव्हर्टाइजमेंट केल्यात ना, तर तुमचं ब्रँड एवढा चांगला, म्हणजे 1990 पर्यंत ते एकदम, म्हणजे इंडियामध्ये सेक्सचा विषय हाताळणं किंवा न्यूडिटी हाताळणं खूप अवघड आहे. जाऊच नाही माणसं, जायचं असेल तर खूप स्मार्टली जावं. तर ते म्हणजे एवढी चांगली मेन्स अंडरगार्मेंट कंपनी होती ना, त्यांना डायरेक्ट डीप म्हणजे कंपनी सेल करायची. एक ऍड आहे, त्या ऍड मध्ये त्यांनी काहीतरी, म्हणजे एक हजबंड आहे, त्याची वाईफ आहे, ते काहीतरी बँक ऑफ द रिव्हर वर काहीतरी कपडे धुत आहेत, आणि त्याच्यामध्ये ते म्हणजे ते अंडरवेअर धुत होती त्याच्या हजबंडची, पण ते अशा वे मध्ये धुत होती, ते इरोटिक वे मध्ये धुत होती. अच्छा. तर ते मतलब मला इम्प्रेशन पडलेला. तो हा सीन आठवते, तो गँग्स ऑफ वसेपूर मधले गाणं कोणते, ते गाणं कोणते, ते कपडे धुत असते ते कोणते, ते ते लोकांनी म्हणजे कंपनीचा इंटेन्शन वेगळा होता तो ऍडचा, आणि लोकांनी इंटेन्शन वेगळा काढला. म्हणजे तुम्ही काय इंटेन्शननी ऍडव्हर्टाइजमेंट करता हे वेगळं आहे. आणि हे म्हणजे हे अमूल मॅचो मध्ये नाही, दुसऱ्या पण काही पण हे कोणतं पण ऍडव्हर्टाइजमेंट म्हण, जर तुझं विजन काय आहे त्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये, आणि पीपल काय विजन घेत आहेत, काय त्याच्यापासून आउटकम घेत आहेत, इंटरप्रेट काय होतंय ना, ते सर्व म्हणजे असं आहे. तर मग ते त्यांनी वापस चांगले ऍड रन केल्यात, तर वापस ते आज वापस म्हणजे सेलिंग चालू झालेलं. खरे म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट बद्दल, म्हणजे इंडियामध्ये तरी मला वाटतं की मी लहानपणापासून खूप ऍडव्हर्टाइजमेंट बघायचं, म्हणजे लाईक आता लागतातच तेवढ्या, आणि लाईक त्या पण ब्रेकडाऊन करायचो मी लहानपणापासून, काय माहिती आवडायचं मला ते करायला. बघा ना, देश का नमक टाटा नमक, अरे खूप काय अमूलने तर भाई ब्ल्यूज केलं डायरेक्ट. अमूलचं तर अशी भयंकर केस स्टडी आहे ना, अमूल एकदम खतरनाकच आहे. म्हणजे ते अमूल म्हणजे एक कंपनी नाहीये, इट्स असोसिएशन ऑफ फार्मर्स. म्हणजे ते एक स्वतःची कंपनी नाहीये, असोसिएशन आहे. तर त्यांनी म्हणजे काय होतं, चॅरिटेबल व्हाईट रिव्होल्युशनच्या वेळेस खूप जास्त हे झालेलं, खूप जास्त मिल्क प्रोडक्ट झालेलं, तर मिल्क वेस्ट होत होता. तर मग त्यांनी ते मिल्क घेतलेलं आणि त्यांनी प्रोसेस करायला चालू केले. ते काय अमूल दूध पिता आहे इंडिया, अमूल बटर. मग ते त्यांनी म्हणजे ते काय म्हणतात त्याला, डायरेक्ट जिंगल वाजते डायरेक्ट जिंगल, अमूल दूध पिता आहे इंडिया. नाही भाई, म्हणजे ब्रिलियंट रे. म्हणजे ते आता मगाशी आपण बोलतो सारेगमप, ते त्यांनी तर डायरेक्ट आहे ना, म्हणजे तो जी मराठीवर सारेगमप वाल्याचा अवधूत गुप्ते त्यांचा हे लागायचा, तर त्यांनी काय केलं, सारेगमप आयडिया सारेगमप. तर आणि अजून एक दुसरं आहे की अमूल आज पण ऍडव्हर्टाइजमेंट करतोय, आज पण काहीतरी, म्हणजे अमूल आज पण ऍडव्हर्टाइजमेंट कसं करतोय की काहीतरी इंडियामध्ये काही पण इव्हेंट हो, लोकसभाचं इलेक्शन
किंवा कोणी नॅशनल ऑलिम्पिक्स जितो किंवा कोणी IPL जिंको, तो त्या रिलेटेड त्याची ऍडव्हर्टाइजमेंट करतो. करेक्ट असं पोस्टर बिलबोर्ड लागतात. आता आपलं निघालं ते अमूलचं म्हणून त्याच्यामध्ये पण कळलं की बघ म्हणजे गुड ऍडव्हर्टाइजमेंट किती हेल्प करू शकतो. खूप हेल्प करू शकतो. पण ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये बर्न होतो, पण ते पण मला कळलं पाहिजे किती पण ते असतो ते सर्व रिटर्न पण तेवढंच. मस्त गप्पा झाल्यात आपल्या. आज मला असं भारीच वाटते पहिल्यांदा होस्ट करून. संकेत आज नाहीये, संकेतला मिस केलेलं आहे. संकेतच्या ॲब्सेन्स मध्ये हा तुमचा पहिला म्हणजे तू होस्ट केलाय. संकेतच्या ॲब्सेन्स मध्ये जागा नाही घेऊन घेतली, जस्ट एक एपिसोड केलाय. मी अजून एवढा भारी नाही झालेलो. नाही होईल, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सो वुमेन आजच तुला सांगितलेलं, मेन अँड वुमेन. जोक पडतात जास्त टिकत नाही पण माणसांवरती जोक पडतात. सो हा, तो कमिंग टू द लास्ट पार्ट ऑफ आवर पॉडकास्ट. चल बास. सो कमिंग टू द लास्ट पार्ट ऑफ आवर पॉडकास्ट. सो गादी आणि गप्पाचा तुला फॉर्मॅट माहिती, तू राजेश वेसवन पाहिले की आता आपण एवढा ॲडव्हर्टाइजमेंटबद्दल बोलत होतो, तर मॅगी जशी 2 मिनिटात बनते तशी आमची डिग्री पॉडकास्टवर, या गादीवर बसा पॉडकास्ट 2 तासात डिग्री आम्ही देऊन टाकतो तुम्हाला लगेच. पॉडकास्टिंगची डिग्री तुम्ही गादीची डिग्री डायरेक्ट हासिल करून टाकता. सो मी जीजीला बोलवतो ये, आणि डिग्री इज व्हेरी फेमस पर्सनॅलिटी ना. जीजी खूप दिसला का? जीजी खूप फेमस पर्सनॅलिटी आहे. तर तुला नाही का आम्ही डिझाईन केली डिग्री ही. बरोबर. आता आपण झूम करशील ना? ठीक आहे, म्हणजे फ्रेम मध्ये आले ना. सो आता जेव्हा तू कॉलेजला जाशील मुंबईला, तेव्हा ही डिग्री घेऊन जाशील, फॅकल्टी ऑफ लेझीनेस जी आहे डिग्री. तर तुला तुझ्या लाईक सुरुवातीच्या दिवसांची आठवण व्हावी म्हणून तो फोटो टाकलेला. RSSचा फोटो आमच्या मोस्ट क्रिएटिव्ह टीमनी टाकलेला आहे. तर ही भार्गव आहे का? भार्गवच आहे. ही डिग्री तुला देतो, फास्टेस्ट डिग्री एव्हर. अरे ही डिग्री मला बीफार्म आणि बीफार्मच्या पण अगोदर भेटली. पण आधी मिळाली. दिस इज फर्स्ट डिग्री बाय. म्हणजे कुठं पण जाऊ दे पुढं फर्स्ट डिग्री हीच म्हणजे रेझ्यूम मध्ये पण टाकायला बिलकुल माहित नाही आता. फर्स्ट डिग्री. ओके डन. फोटो आला इकडे बघायचं का तुझ्याकडे? हा बघायचं इकडे. तिकडे पण कॅमेऱ्यात बघा, दोघांनी कॅमेऱ्यात बघा. स्माइल. आलं फोटो. डन.